श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मिकाऊ सुई सर, हयाशी सर, मॅडम तकाता यांना पण विसरायचं नाही, कारण ते पण आपले महत्वाचे गुरु आहेत रेकीमध्ये. तुमचा सगळ्यांचा रेकीचा प्रवास इकडे जो सुरू झाला त्यासाठी माध्यम म्हणून मी राहिले आहे. त्यामुळे गुरु म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा मला म्हणताय तेव्हा तेव्हा मी दरवेळेला खालती स्टेटसवरती लिहित असते की मी एक माध्यम आहे. पण माध्यम आहे ते उत्तम माध्यम आहे हे मला त्यांच्याकडनं आलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा तिथे लिहिते की मी एक उत्तम माध्यम आहे. कारण चॅनल सगळे असतात, पण माध्यम उत्तम बनण्यासाठी आपण काय करावं लागतं त्या गोष्टी होतील शेअर, नेहमी होतच असतात. म्हणून मी स्टेटसवरती जेव्हा ठेवत असते ऍक्च्युली सगळ्या गोष्टी, त्यामध्येच महत्त्वपूर्ण एकच असतं की ते जे तुम्ही जेव्हा प्रत्येक जण तुमचे जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स आलेले ते तुम्ही शेअर करता, ते जेव्हा दुसरा व्यक्ती तिथे स्टेटसवरती, कारण माझ्या स्टेटसवरती जवळजवळ 600-700 लोकांच्या वरतीही माणसं एका टायमाला वाचत असतात. एका क्षणाला तुमचा स्टेटस वाचून त्याच्या मनामध्ये जे काही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सुरू होतात, असे एका वेळेला एका सेकंडाला समजा 700-800 लोकांपर्यंत लगेच त्या तुमच्या एक्सपिरियन्समुळे व्हायब्रेशन जर का डिलिव्हर झाले तर त्याच्या मनातून जी पॉझिटिव्ह स्पंदन निघतं ते जो मेसेज करत असतो त्याला ते मिळत असतं. त्यामुळे त्यासाठी मी फक्त माध्यम असते. कोणी असं समजू नका कधीच की हिला हिची तारीफ करायची म्हणून ही स्टेटसवरती ठेवत असते, तर तसं कधीच नसतं. कारण तिथे शेअरिंग असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे तुम्ही जे जमला आहात ते स्वामी, आता हा फोटो त्यांच्या अनुमतीप्रमाणे आता सध्या बदलला आहे. या आधी ती थोडा वेळ तू मागे राहा, मग आपण मेडिटेशनच्या वेळेला मी तुला सांगेन मग तेव्हा. हा, तर इतके वर्ष त्याच्या मागे तो फोटो आहे तो मी वापरत होते. कारण जे काही आदेश आहेत, जे काही बोलणं असतं, एक संवाद असतो, तो संवाद जेव्हा डिलिव्हर्ड होतो ना तेव्हा ते तुम्हाला एक प्रकारची जी ऊर्जा मिळते ती तुम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. तर आता असं आहे की आपल्याला जेव्हा काहीतरी चांगलं करायचंय, प्रत्येक जणाला करायचंय, तुम्ही काही इकडे जे आता सगळे आता हे एवढे जमलेत, साधा विचार करा. आपण रस्त्यावरनं चालतो, जेव्हा रस्त्यावरून आपण चालतोय तेव्हा कितीतरी लोक येता जाता आजूबाजूने आहेत. प्रत्येक जण तुम्हाला हाय हॅलो नाही करत आहे, कारण त्यांचं तुमच्याशी काही कनेक्शन नाही. पण जेव्हा तुमची काही कार्मिक रिलेशन्स असतात जी मागच्या जन्मात तयार झालेली आहेत, ती तुम्हाला इथे कुठेतरी येऊन भेटायचीच असतात. म्हणून इथे वय महत्वाचं नाही. आणि इकडे सुरुवात होते ती अट्युनमेंटनी होते, कारण गुरु शिष्य परंपरा आहे. आणि त्यासाठी मी फक्त माध्यम आहे. जे काही तुम्ही अट्युनमेंटला त्यावेळेला बसलेले असतात तेव्हा प्रत्येक सेकंडाला एक जो डिलिव्हर्ड होत असतो ना मेसेज, तो इथून असतो. आणि त्यामुळे त्या व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतात. कारण हा एक पासवर्ड आहे, रेकी कोणीही नाही करू शकत. जसं आपण हल्ली कोणाच्याही घरी गेलं की पहिले वायफायचे पासवर्ड मागतो, राईट? कारण त्याशिवाय तुम्ही इंटरनेट ऑन नाही करणार. तसं कॉस्मिक एनर्जी पुढे जातात रोजच्या बेसिसवरती. जेव्हा तुमचं आता कनेक्शन इकडूनच सुरू झालंय ना, एवढं पॉवरफुल कनेक्शन आहे, एवढं पॉवरफुल कनेक्शन आहे. कारण बघायला गेलं तर स्वामी हे आजोबांच्या रूपात येतात, ऍक्च्युली वडिलांच्या रूपात आहेत आपल्या. त्यामुळे त्यांना ना आपण तुम्ही म्हणता की स्वामी कडक आहेत, त्यांची नजर वगैरे असं, पण ऍक्च्युली तो तुमचा भाव असतो. जेव्हा तुम्ही मठात उभे राहता, कोण रडतं, कोण हसतं, कोण मनातनं डिलिव्हर करतं. रांगाच्या रांगा स्वामींना जेव्हा तुम्ही अक्कलकोटच्या इथे लाईनमध्ये राहताय सगळं कुठच्याही मठात, तेव्हा एक साधारण विचार करा. खरंच आपल्या परिवारातर्फे म्हणून मी खास आपल्यासाठी सांगते की मागू नका.
काही मागू नका. कारण एक विचार करा ना, तुम्ही एक तिकडे उभे आहात, तुम्हाला सारखं कोणतरी मागतंय, चला आता एक मला इन्क्रीमेंट, मला प्रमोशन, मला हे, मला ते, सारखं मटेरियलिस्टिक जास्त. नका ना मागू, त्यांना कळत नाहीये का? त्यांना बेस्ट काय द्यायचं ते माहिती आहे. मग मागण्याची गरज काय? हा, युनिवर्स सांगतं की यू शुड आस्क, बरोबर आहे, पण दरवेळेला रिपिटेशन करायची गरज नाही. कारण एकदा तुमचं डिलिव्हर झालं. आणि रेकीचे सिम्बॉल काय आहेत? तर ती लँग्वेज आहे त्यांची. सर्वसाधारण माणूस जो बोलतो देवाशी तो, आणि रेकी मधून जो माणूस बोलतो देवाशी ते, जमीन आसमानाचा फरक आहे. कारण तुम्ही त्यांची लँग्वेज कोडिंग करताय. जे सिम्बॉल आहेत, साधा चोकुरे सिम्बॉल तुम्ही घेतलात तर चोकुरे सिम्बॉल मध्ये जे 3 लूप्स आहेत ते तुम्हाला पूर्ण, म्हणजे पहिला लूप तुमच्या जेव्हा आतमध्ये शिरतो तेव्हा तुम्हाला तो क्लीन करायचं पहिलं काम करतो, आणि दुसऱ्या लूप मध्ये त्याचं क्लिनिंग ऑलमोस्ट डन झालेलं असतं, तो पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो, आणि तिसऱ्या लूप मध्ये तो तुम्हाला ब्लेसिंग्स करत असतो. आणि म्हणून तो पॉवर सिम्बॉल आहे. कधीच कोणताही सिम्बॉल ह्याच्यामध्ये कमी जास्त, किंवा आता मी या लेवलला गेले आहे, मी सेकंडला गेले, मी थर्डला गेले, आहेत सगळे सिम्बॉल. डायकोमिओ आहे तो मास्टर सिम्बॉल आहे. आता हे सिम्बॉल मी, आता तुम्ही मेडिटेशनला बसाल तेव्हा मी टाकेन तुमच्यावरती. पण जेव्हा तुम्ही आज सकाळी पण, आता तुम्हालाही स्वतःला सगळ्यांच्या हातावरती स्वतःनी पण सिम्बॉल्स काढायचेच आहेत जेव्हा आपण ब्रीदिंग एक्सरसाइज करू. हे सिम्बॉल जे आहेत ना ते एक तत्व आहे, आणि ते तत्व तुम्हाला परमात्म्याशी जुळवतो. जेव्हा अट्युनमेंट होतात आजपर्यंत, लहान मूल बघितलं असेल तुम्ही, कोणाचंही ज्याला आपण ओळखत नाहीये, त्याही लहान मुलाला तुम्हाला घ्यावंसं वाटतं, तुम्हाला आंजरावंसं वाटतं, गोंजरावंसं वाटतं. का वाटतं? कारण ते डिवाइनली कनेक्टेड आहे. जसं सोसायटीमध्ये त्याची अपलिफ्टमेंट होते, त्याच्या त्या तारा तुटतात ज्या त्यांनी जॉईन केलेल्या आहेत. त्याला ना ऑइलिंग होत, काही नाही होत. मग तुम्ही शिक्षण, करिअर, हा असा बोलतो, ह्याच्याशी असंच वाग, त्याच्याशी असंच डील करायचं, हे जे जे सगळं सुरू होतं घरातनं प्रवास, त्यामध्ये त्या मुलाचं डिवाइन कनेक्शन तुटलं जातं. आणि त्याला कोण जबाबदार आहेत? मग आपणच की नाही. मग म्हणून अट्युनमेंट आहे. अट्युनमेंट तुम्हाला रिवायर्ड करते. जशी गिटारची स्ट्रिंग आहे, एखादी स्ट्रिंग तुटली तर तुम्ही पुन्हा ती लावता, ती ट्यून करता, त्याला ऑइलिंग करता. हे जेव्हा होतं तेव्हा तुम्ही आता जेव्हा जेव्हा सगळ्यांनी अट्युनमेंट घेतल्या, प्रत्येक वेळेला तुमच्या रिवायर झाल्या, आणि म्हणून मग तुम्हाला त्याचे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहेत. कारण हे कनेक्शन आहे ना ते खूप डिवाइन आहे, आणि त्याचा रिस्पेक्ट मी खूपदा लिहिते, प्राजक्ता रेकी ग्रँडमास्टर, लव्ह, रिस्पेक्ट अँड ट्रस्ट. पण ते माझ्यासाठी नाही आहे. लव्ह हे त्यांचंच आहे, रिस्पेक्ट त्यांनाच द्यायचं आहे, आणि ट्रस्ट शिवाय काहीच चालणार नाही. त्यामुळे जेव्हा इकडे लाखो लोकांपैकी, आता परदेशात पण आपली लोक आहेत, रेकी जेव्हा सुवर्णशक्ती ध्यान चालतं, सुवर्णशक्ती ध्यान हे कोण कोण बसलंय आजपर्यंत सुवर्णशक्ती ध्यानाला? भरपूर बसले. कारण सुवर्णशक्ती ध्यान हे आमचं जे चिपळूणचं स्वयंभू स्थान आहे, जे सासरकडून, म्हणजे माझं भाग्य की मला त्या गोष्टीसाठी तिथे कनेक्शन्स मिळाली. सॉरी, माझं तुझ्याशी हे नाही होतं. तर स्वयंभू जो गोटा आहे त्याचा मी फोटो तुम्हाला सगळ्यांना अट्युनमेंटच्या वेळेला आय थिंक तो येतोच. तो तुम्ही दररोज मी सांगते, कारण तिकडची व्हायब्रेशन्स ही खूप वेगळ्या लेवलवरती आहेत, आणि ते स्थान प्रचंड कडक आहे. आणि आमच्या जवळजवळ 3 ते 4 पिढ्यांआधी, म्हणजे जेव्हा दत्तगुरु स्वतः कमंडलू घेऊन रानातनं जात होते त्यावेळेला त्यांनी, म्हणजे आमचे जे आजोबाचे म्हणजे सासरे जे आधीच्या पिढीमध्ये, त्यांना जेव्हा वाट विचारली होती, ती वाट त्यांना सांगता आली नाही, कारण ते मुके होते जन्मतः. आणि अशा वेळेला त्यांनी फक्त, म्हणजे मातीचा रस्ता ना, त्यांनी फांद्यांनी तो रस्ता जो विचारला होता महाराजांनी त्याच्यावरती ड्रॉ करून त्यांना सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी कमंडलूतलं पाणी शिंपडून त्यांना सांगितलं, आता तू मागे वळून पाहायचं नाही, तू घरी जा, तू सरळ घरी जा. आणि जेव्हा ते घरी गेले आणि उंबरट्याच्या आत पाय टाकणार तर त्यांना वाचा आली, आणि त्यांनी त्यांच्या वाईफला हात मारले. आणि मग रात्री पुन्हा स्वप्नात दृष्टांत झाला की मी जिकडे भेटलोय, तुला भेटलो होतो तिथे जा, तिथे तुम्हाला गोटा ठेवलेला आहे, जसे गाणगापूरला गोटे आहेत वगैरे तशा टाईपमध्ये तो गोटा आहे.
जिकडून तुमच्या सगळ्यांचे अट्युनमेंट आणि सुवर्ण शक्ती ध्यानाचं केंद्र. कारण जेव्हा पहिलं सुवर्ण शक्ती ध्यान झालं, मी मोठी नाहीये म्हणून मी सांगते, कारण मी तुमच्यातलीच आहे. मला तुम्ही असं इथे वरती उभं केलं उगाच म्हणून मी विचारतो खालती उभी राहते. कारण पहिल्या सुवर्ण शक्ती ध्यानाला ना मीच घाबरले होते. खरंच घाबरले होते. कारण मी म्हटलं एवढी लोक आहेत, मी काय करणार आहे महाराज, म्हणजे कुठून सुरुवात करायची. एकच आवाज आला होता, तू पण त्यांच्यावर बस. हे स्पष्ट आहे, हे जे मी सांगते ते तसंच्या तसं, तू बस. म्हटलं बरं. फक्त मला एक सिम्बॉल दिला होता, तो सिम्बॉल काढायचा होता, बसले. म्हणून तेव्हा सगळ्यांना मोस्टली सारखे एक्सपिरियन्स असतात. खूपदा सुवर्ण शक्ती ध्यानाचा हा एक वैशिष्ट्य आहे, सुवर्ण वैशिष्ट्य आहे ते, की सगळ्यांना सारखे एक्सपिरियन्स महाराज देतात असं आहे. शेवटच्या खूपशा जणांना लास्टच्या दिवसांमध्ये खूपदा झाड दिसतं, झाडाखाली एकत्र बसलेले दिसतात वगैरे, ते सगळं तिकडचंच असतं चिपळूणचं. कारण ते तिकडून सगळं कनेक्टिव्हिटी तुमची जॉईन झालेली असते. म्हणजे महाराजांना ना भरपूर द्यायचं आहे आणि तुम्हाला ना अक्षरशः प्लक केलेलं आहे. मी तुम्हाला हेच सांगते, एवढ्या गर्दीमध्ये असे एकेकांना जर का उचललंय ना तर काहीतरी काम आहे. तुम्हाला जर का ज्यांना ज्यांना मेडिटेशन मध्ये काहीही दिसतंय, तुम्हाला वेगळे वेगळे दर्शन होत आहेत, त्यांचा टाइमपास म्हणून नाही. जर का दर्शन होतं तर तुमचं काम वाढतंय, रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. अट्युनमेंट इट्स लाईक अ प्रमोशन. तुमचे सोल मॅच्युअर्ड सोल आहेत आता. कारण जो लेमॅन आहे, जे तुमच्या घरात अजूनही असतील बाकीचे, ते जे अंडरस्टँड करणार नाहीत ते तुम्ही अंडरस्टँड करू शकताय. बिकॉज तुमचा बेबी सोल जो होता तो मॅच्युअर्ड सोलला ट्रान्सफर झालाय. मग अशा वेळेला जसं प्रमोशन मिळतं, प्रमोशन मिळाल्यावरती तुमचं इन्क्रीमेंट झालं तरी तुमची कामं वाढत आहेत. त्याच्या जबाबदाऱ्या घेतल्यात का, की फक्त मला आता इन्क्रीमेंटच पाहिजे त्याच्याच मागे मी धावते, मग तो व्यक्ती तिथे अडकतो. हा, कारण जबाबदारी घेतली जात नाही. जबाबदारी घ्यायची म्हणजे काय करायचंय, पैशाच खर्च करायचा असं नाही, पण दिवसभरामध्ये तुम्ही सगळ्यांनी एक स्वतःच्या एक असं गाठ मारून ठेवा. उठलात आणि रात्री झोपलात, हा जो प्रवास आहे ना, त्यामध्ये किती जणांच्या चेहऱ्यावरती तुमच्यामुळे आज हसू आलं किंवा आतून त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळालं. एवढं तरी एक एक अक्षरशः म्हणजे स्वतःला प्रोग्राम करा. मी म्हणणार एवढं ध्यानात ठेवलत ना तरीही प्रचंड व्हायब्रेशन्स ज्या तुम्हाला मिळणार आहेत त्या तुम्ही काउंट करू शकत नाहीत. हे जे आहे त्याच्यावरती मी तुम्हाला नंतर सांगते. आता आपण ब्रीदिंग एक्सरसाइज करू. जेवढ्यांकडे सिम्बॉल आहेत तुम्ही फक्त हातावरती डोळे बंद करून सिम्बॉल्स फक्त हातावरती ड्रॉ करा. सिम्बॉल काढायचं, रेकी कॉल. तुम्ही सगळे रेकी कॉल करू शकता. हा, आता रेकीला कॉल करू. ज्यांनी एंजल कनेक्शन घेतलंय त्यांनी त्यांच्या त्यांच्या एंजल्सला कॉल करू शकता. ब्लॉकेज रिमूव्हिंग फॉरगिवनेस मेडिटेशन इथे करायचं आहे. तर लाईव्ह घेते मी आता. स्वतः ज्याप्रमाणे इंडिकेशन येतील त्याप्रमाणे मेडिटेशन. आपल्या कुलदेवतेचं स्मरण, आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण, आपल्या आई वडिलांचं स्मरण, गजाननाला आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रार्थना करून सुरुवात केली आहे. तरी पुन्हा एकदा गजाननाला नमस्कार करा. आई नारायणचा नमस्कार करा. 。
सगळ्यांकडे जर का ब्रेक पेन असेल तर एक जो नंबर देते तो डाव्या हातावरती आता डायरेक्ट दिला तर रिलॅक्स एकदम शांतपणे स्वतःच्या श्वासावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. श्वास हळूवार आतमध्ये घ्यायचा आणि हळूवार श्वास बाहेर सोडायचा. आता श्वास आतमध्ये घेताना सगळ्यात प्रथम आपला चोकुरे सिम्बॉल आहे, त्या सिम्बॉलची जी पॉवर आहे, जी एनर्जी आहे, ती तुम्हाला आत बोलून घ्यायची आहे, कारण ती आता या क्षणाला ब्लेसिंग्सनी पूर्ण भरलेली आहे. आणि जेव्हा श्वास तुम्ही ओढून आत घेणार तेव्हा तुमचं पोट आहे ना ते बाहेर आलं, म्हणजे हवा आतमध्ये आल्यावरती पोट फुगतं आणि हवा जेव्हा श्वास आपण सोडतो तेव्हा पोट आतमध्ये जातं. त्यामुळे ही श्वासाची करेक्ट पद्धत. जेव्हा श्वास घेणार तेव्हा श्वासाने हवेनी पोट बाहेर येतं आणि तसा चोकुरे सिम्बॉल तुम्हाला पूर्ण ब्लेसिंग्सने भरलेला आतमध्ये फिरताना अनुभवायचा आहे. सगळ्यांनी लक्ष त्यांचं थर्ड आय चक्र आणि स्वामींना स्मरण करायचं आहे. तुम्हाला एंजल कनेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे श्वास आत घ्या, श्वास हळूवार सोडा. कुठूनही शरीरावरती जोर जबरदस्ती करायची नाही. रिलॅक्स राहा. पाठीचा कणा शक्यतो स्ट्रेट ठेवा, म्हणजे एनर्जीचा प्रवाह पूर्णपणे रूट चक्र टू क्राउन चक्र तुम्हाला एक्झॅक्टली फ्रिक्वेन्सीमध्ये भेटत राहील. आता सगळ्यांनी स्वतःचे शोल्डर्स एकदम रिलॅक्स करायचे. स्वतःचे आपले पाय डोळ्यातनं बंद डोळ्यातनं अनुभवायचे की पायाच्या खाली रूटला जसं झाडाची मुळं फुटतात ना, तशी आपल्या पायातून मुळं फुटली आहेत आणि ती पार जमिनीत अगदी खोलवर जमिनीमध्ये गेलेली आहेत. आपल्याला ब्लॉकेज रिमूव्हिंग फॉरगिव्हनेस मेडिटेशन इथे करायचं आहे. हे लाईव्ह घेते मी आत्ता. स्वतः ज्याप्रमाणे इंडिकेशन येतील त्याप्रमाणे हे मेडिटेशन राहणार आहे. पायातनं जी मुळं निघतायत ती तुमच्यामधली जी टॉक्सिन आहेत, जो आतमध्ये तुमच्या द्वेष आहे, त्रास होतोय कसला तरी, दुखतंय खुपतंय काहीतरी, कोणीतरी आज किंवा काल किंवा या आठवड्यात कोणीतरी हर्ट केलंय किंवा अगदी मागच्या वर्षापासूनची हर्ट तुम्ही मनात घेऊन बसलाय, त्या सगळ्या त्या हर्टला, त्या दुखण्याला, त्या निगेटिव्ह एनर्जीला पायातल्या ज्या वेन्स आहेत, जे मुळं आता बाहेर पडत आहेत, त्याला कनेक्शन दिलं आहे आणि तिथून लाल रंगातनच ती एनर्जी प्रवाहित होते आणि क्राउन मधून स्वामींचा वरदहस्त आपल्या डोक्यावरती आपल्याला भरभरून सुवर्ण ऊर्जा देत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींनी तुम्हाला हर्ट केलं, त्रास दिला, कुठेतरी मन दुखावलं, त्यांना समोर आणा. सगळ्यात प्रथम ज्याचा चेहरा दिसेल, ज्याने हर्ट केला आहे, त्याला पहा, त्याची इमेज स्वतःसमोर क्लिअर करा. इमेज दिसत असेल ज्याने हर्ट केला आहे, त्यावरती सगळ्यात प्रथम मनामधून, थर्ड आय मधून चोकुरे सिम्बॉल त्याच्या अंगावरती सोडा आणि
मनापासून त्याला सांगायचंय की बाबा रे, मी असाच आहे, मी नाही काही करू शकत. तुला जर का मला हर्टची फिलिंग द्यायची असेल तर नक्कीच याआधी मागच्या जन्मात का होईना किंवा ह्या जन्मात चुकून किंवा पर्पजफुली माझ्याकडून काही तुला दुखावलं गेलं, त्यामुळे कदाचित तुझा माझ्यावरती रोष आहे आणि हा रोष मला आता इथेच सोडायचा आहे. त्यामुळे माझ्याकडून तुला फक्त श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. थोडा वेळ मनातून त्या व्यक्तीला श्री स्वामी समर्थ ब्लेस यू म्हणा आणि त्याच्यावरती त्याचे डोळे बघा. त्या माणसाचे आता तुम्हाला ते दिसतील. ज्यांनी हर्ट केलंय ना त्याचे डोळे तुम्हाला दिसतील. त्या डोळ्यातले भाव आहेत ना ते जाणून घेण्याचा जरा प्रयत्न केलात तर कळेल की आपल्याकडून चूक झाली आहे का. आणि नाही कळली तर ती मागच्या जन्मातली चूक आहे, एवढं नक्की आहे. आर्कएंजल रफाएलची ग्रीन लाईट आहे. ती ग्रीन लाईट तुम्हाला शील्ड देते, ती अनुभवा. कारण ज्यांना पटकन कनेक्शन नाही आहेत, एंजल कनेक्शन शिकले नाही आहेत, त्यांना कदाचित ते समजणार नाही. पण ग्रीन लाईट तुमच्यावरती साईडनी येते, ती पाहायची आहे. स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे आणि तिथून येणारी सुवर्ण ऊर्जा आणि शरीराच्या बाजूला जे वलय आहे, जो ऑरा आहे, तिथे ग्रीन लाईट आहे, ती अनुभवायची आहे. त्या माणसाच्या डोळ्यातले भाव आणि त्याच्या डोळ्यातच जर का आसू जमलेले दिसले तर खरंच समजा की त्या व्यक्तीनेही तुम्हाला फॉरगिव्ह केलेलं आहे. चूक झाली आहे आणि पुन्हा मला ती चूक रिपीट करायची नाहीये, पण मी असाच आहे. जर तुझं आणि माझं विचारातनं काही पटत नसेल तरीही मला आता द्वेषाची भावना मनात ठेवायची नाही. आणि तो द्वेष सगळा पायातून निघणारे जे रूट आहेत तिथून जमिनीतला आतमध्ये जात आहे. म्हणून धरणीला आपल्याला नमस्कार करायचा आहे मनातनं, कारण ती सदैव आपल्यातल्या निगेटिव्ह एनर्जी खेचत असते आणि तुम्हाला मात्र ती सुखी संपन्न आयुष्य देत राहते. पुन्हा एकदा शांतपणे पाहायचं आहे की आता त्या माणसाने टर्न झालेला तुम्हाला दिसतंय का पहा. त्या माणसाची पाठ तुमच्याकडे आहे आणि आता तो माणूस पुढे पुढे चालत जातोय. त्याच्या पाठीवरती पण तुम्हाला चोकुरे सिम्बॉल काढून त्याला पुढे सोडायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ ब्लेस यू, थँक्यू सो मच त्याला म्हणायचं आहे. आणि मी तुला रिलीज केलं आहे. आणि मध्ये जर का काही कॉर्ड अशी दिसत असेल, धागे असतात हे प्रत्येकातले, ते धागे कातर हातात घेऊन सरळ कट मारायचे, म्हणजे दोघं तुम्ही विभक्त व्हाल आणि त्याच्या मार्गाला तो जायला मोकळा असेल. आता हा माणूस पुढे 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 जातोय. हळूवार तो लांब लांब चाललाय आणि पुसटशी आता त्याची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर, कारण तो लांब गेला आहे. इकडे आपण फक्त फॉरगिव्हनेस मधून त्याला विचारातून आणि नकारात्मक भावनेतून दूर केलं आहे. ती व्यक्ती तुमच्या घरात आत्ताही असली तरीही मागचे जे काही हर्ट आहेत ते आत्ता पूर्णपणे गेले आहेत स्वामींच्या कृपेने, एंजल कनेक्शनमुळे. त्यामुळे आता ह्या क्षणाला तुम्ही पूर्ण फ्री आहात. तुमचे शोल्डर जास्त रिलॅक्स आणि तुमचं जे क्राऊन एरिया आहे, जो टाळूचा भाग आहे, तिथे जे ओझं घेऊन माणसं फिरतायत त्या ओझ्यांचं गाठोडं अगदी उचला आणि छानपैकी खालती ठेवा. रिलॅक्स व्हा. एकदम रिलॅक्स व्हा आणि हात एकमेकांवरती रब करून
डोळे असे हात तुमचे डोळ्यांवरती लावा आणि हळूवार डोळे उघडा आणि स्वामींना धन्यवाद माना. एंजल्सला थँक्यू. रिलॅक्स. काही जाणवत होतं का? कारण कनेक्शन एवढं भारी होतं आणि सरळ सरळ जो मेसेज आला होता की मला समजून घेण्याचा प्रयत्न करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. हा सगळ्यांसाठी मेसेज आहे. खरंच लक्षात ठेवा की उभे राहतात स्वामींच्या समोर तेव्हा खरंच काहीच समजून घेण्याची गरज नाही. आता या क्षणाला तुम्ही शून्यात आहात. आता जे तुम्ही आलात मगाचपासून कुठून कुठून आलात, सगळं बॅगेज घेऊन आलात इथे रूम मध्ये. सो ते बॅगेज रिमूव्ह झालंय, ठेवलंय आपण. आणि नाव द स्टेज इज की तुम्ही शून्यात आहात. कारण जेव्हा इकडे ह्यांच्या समोर यायचं आहे ना तेव्हा शून्यातच यायचं. तो शून्य महत्वाचा आहे. त्याच्यावरती आकडे चढवणारे ते आहेत, पण शून्यात राहायचं. म्हणजेच मठात मंदिरात कुठेही जाता नाही आलं तर मला अक्कलकोटला जाता येत नाही म्हणून दुःख करत बसू नका. ऑलरेडी खूप गर्दी आहे. त्यामुळे घरून अक्कलकोटचं दर्शन. बिचारे स्वामींनी वटवृक्ष बंद केला. का बंद केला? कदाचित त्यांना तसं झालं असेल. किती स्वार्थी माणसं. माझं 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 नको आता त्यांना माझं माझं. कोणीतरी त्यांना विचारतं का की आजोबा तुम्ही पण टाकला असाल, लाईन एवढी लागली आहे. अर्धे लाईनीपेक्षा शॉपिंगला माग बाहेर इंटरेस्टेड आहेत. मंदिरातनं कधी जातो आणि मी शॉपिंग करतोय. या सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि तुम्हाला काय वाटतं आत्ताही इकडे ह्या क्षणाला तुम्ही जर का डोळे बंद केले तर तुम्हाला मी हमखास सांगू शकते की तुम्हाला साईबाबांचं दर्शन होऊ शकतं, तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शन होऊ शकतं. स्वामी तर आहेतच आणि एंजल तर दोन्ही अशा सिक्युरिटी गार्ड सारख्या इकडे आहेत. असं कळलं? त्यामुळे विश्वास ठेवा फक्त की तुम्ही त्यांच्या छत्रछायेखाली आहात आणि आपल्याला काहीच माहित नाहीये आणि जाणून घेण्याची गरजच नाहीये ना. कारण काय जाणून घ्याल तुम्ही? सगळंच त्यांचं आहे, बरोबर? जर का सगळं त्यांचं आहे, तुमचं काहीच नाहीये, मग तुम्ही किती कमवताय, तुम्ही कोणासोबत राहताय, जी नाती आहेत ना तुमची, जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही घेतलेली नाती आहेत, तुम्ही मागून घेतलेली नाती आहेत. सगळ्यांचे मोबाईल फक्त ऑफ ठेवा, हा, म्हणजे सायलेंटवर ठेवा. कारण जर का तुम्हाला काहीतरी चांगल्या गुड न्यूज ऐकायचे असेल तर मोबाईल सायलेंटवर ठेवा. तर जी नाती आहेत ना तुम्ही मागितलीत की मला हा मुलगा पाहिजे, मला ही आई पाहिजे, मला हे बाबा पाहिजे, मला ही सासू पाहिजे, मला हे सासरे पाहिजे. मग घरात गेल्यानंतर मग आपल्या डोक्याला ताप. कारण तेव्हा काका मामा मामी म्हणून तुम्ही सिलेक्ट नाही केलं त्यांना. कारण एक प्रकारचं आपण घेऊन आलेलो होतो त्यांच्याकडनं काहीतरी पास्ट लाईफ मध्ये. ते आपल्याला त्यांना रिपे करायचं होतं म्हणून आपण म्हटलं जवळ राहिलेले बरे की देता येईल. पण म्हटलं नव्हतं की डोक्यावरती बसते. तर असं ते नातं एकमेकांना आपण बांधून घेतलंय पण आपणच आता ते डोईजड केलेलं आहे. तर खूप जणांना त्या नात्याच्या वेगळ्या साईड्स जर का बघायच्या असतील ना तर एक तर खूप द्यायचंय. मी मगाशी पण म्हटलं कोणाला तरी मी लिहिलं होतं, आय थिंक सो तुला. ही म्हणाली मला खूप घेऊन जायचंय. आज म्हटलं नाही, आज भरपूर द्यायचंय. कारण तुमच्याकडे ना परमात्म्याशी कनेक्ट करायला खूप सोपी गोष्ट आहे. कारण तो तुमच्या आतमध्ये. ही नाती आहेत ना जी नवरा बायको म्हणा, मुलगी म्हणा किंवा सासू सासरे काका मामा जे काही ते बाहेरची नाती आहेत. त्या नात्यांना तुम्हाला कनेक्ट व्हावं लागतंय. पण हे आतमध्येच आहेत ना. आणि म्हणून तर मी म्हणते तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला माझा नमस्कार आहे. कारण त्याच्याशी मला कनेक्ट व्हायचंय. आता जेव्हा अट्युनमेंट होतात तेव्हा मला रश्मी ह्या असल्या वयाने मोठ्या माझ्यापेक्षा किंवा बाकी समवयस्कर असल्या कोणी लहान असल्या तरी त्या क्षणाला तुम्ही सगळे पाळण्यात असतात.
ऍक्च्युली पाळण्यात असतात, त्यामुळे जेंडर मॅटर करत नाही आणि सगळेच बाळ असतात. आता जर काही बाळच आहेत तर मी काय करू शकते, तर प्रेम करू शकते. त्यामुळे ते भरभरून प्रेम आहे ना, ते दिलं जातं, ज्याच्यामुळे तुम्ही आज काहीतरी स्वतःमध्ये चेंजेस अनुभवलेत. मग हे आपल्याला देता येतं का, तर सगळ्यांना देता येतं, कारण प्रत्येकामध्ये तेच आहे. मी ज्या पवईच्या पाईपलाईन मधनं पाणी माझ्या घरी येतं तिकडनंच दुसऱ्यांच्या घरात जात असेल, मला काही वेगळी पाईपलाईन सोडलेली नाहीये महाराजांनी. त्यामुळे कनेक्शन सेम दिली आहे, पण तुम्ही नळच बंद करून ठेवलात. ऑन करा ना तो टॅप, आणि ऑन केला, कमी येत आहे पाणी, तर काय दगड अडकलाय कनेक्शन मध्ये, तो काढायचा आहे ना, म्हणून अट्युनमेंट घेतो आपण. मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही परमात्म्याशी कनेक्ट होता, तेव्हा मग नंतर का मला असे खूपदा वेगवेगळे मेसेजेस असतात, मी ह्याच्यामुळे दुखले, मी त्याच्यामुळे दुखले. मग नाही येत ना तेवढं अजून. काय असतं माहितीये का, एक सांगते, भरपूर देताना आपण विचार नाही करत, आणि विचार करूच नाही, कारण एक तर ते माझं नाहीये, माझं नाहीच आहे, माझे शब्द नाहीयेत, मी माझी नाहीये, किंवा मला दिलेलं माझं नाव, ते तर माझं मेडिटेशन मध्ये झालं की तुला प्राजक्ताचं नाव दिलं कारण ते तुला सरेंडर करायचं स्वामींच्या चरणावर. तेव्हा मी माझ्या आईला फोन करून सांगितलं, अगं मला आज माझ्या नावाचा अर्थ आज कळला की मला प्राजक्त नाव का दिलं, कारण ती वाहिली गेली आहे त्याच्यावरती. आणि आपण सगळेच वाहू शकतो ना, प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी गुण वैशिष्ट्यपूर्ण तुम्हाला बनवलंय. तुमच्यातला एकही व्यक्ती इथे 0.% सुद्धा कमी नाहीये, तेच आहे, सेम तत्व. पण ती धूळ जी रोजची सारायला मी सांगते ना, साफ करायची आहे म्हणून रेकी रोज करा सांगते. सगळ्यात महत्वाचा प्रश्न खूपदा जेव्हा लोक काही काळानंतर रेकी थांबवतात आणि मग मला 5-6 महिन्यानंतर फोन येतो ना, तेव्हा मी पहिला प्रश्न हल्ली हाच विचारते, कारण माझे अर्धा तास फुकट घालवतात लोक. हाच विचारते, रेकी करता का, नाही, फोन ठेवा मग. कारण रोजची साफसफाई केली नाहीये. आज माझ्या घरात पार्टी झाली तर मला माझी घर, माझे रूम मला साफ करायचे, माझ्या शेजारचा येऊन नाही साफ करणार आहे. दिवसभरात तुम्ही किती जणांना भेटताय, हे असे मीटअप. आज तुमचा सगळ्यांचा संडेचा महत्वाचा दिवस तुम्ही या मीटअपला दिलात स्वामींसाठी, मला धरू नका त्याच्यात, स्वामींसाठी दिलात, म्हणजे आपण किती कनेक्ट आहोत स्वामींशी. मग आपण किती द्यायला पाहिजे ना की घ्यायला पाहिजे. तुम्ही देण्याचं ठरवा, ते तुम्हाला देण्याचं भातील. म्हणजे जो नडतो ना त्याला मी म्हणते जास्त ब्लेसिंग करा. नाही जमत मला असं फोनवरती सांगतात, शक्यच नाही, कारण मला तो नडतोच आहे. अरे पण मी सांगत नाही की तुम्हाला, तुम्ही त्याच्या तोंडावरती जाऊन बोला, मनातनं बोला ना, आणि सकाळी 4 वाजता बोला. 4 वाजता बोललात ना, झोपेत तो बरोबर त्याच्या प्रोग्रामिंग करून टाकतो. 1 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येतो. पण बोला तेव्हा इगो सोडा. महत्वाचे काही नियम आहेत ना इकडे. एक तर तुम्ही यू आर लाईक अ थर्मास, तुम्ही एकतर पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन फिराल, नाहीतर निगेटिव्ह. थर्मासमध्ये एकदा तरी तुम्ही गरम पाणीच ठेवू शकाल, नाही तर थंड पाणी ठेवू शकाल. तुम्हाला काय ठेवायचं आहे तुम्ही ठरवा. आगीचा बंब घेऊन फिरायचा आहे की बर्फाचे गोळे घेऊन फिरायचे. खूप महत्वाचं आहे ते. आणि कसं आहे माहितीये का, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते की समोरचा व्यक्ती ज्याला आपण भरपूर काळ दिला, आपल्यातला काळ दिला, मी म्हणेन भरपूर दिलं, भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला, ह्यांच्या कृपेने आपण काही सांगत नाही घ्यायचंय त्याला. मग काय आहे, प्रारब्ध आहे, नाही घ्यायचंय त्याला. मी अरे भरपूर आयुष्यातले मी भरपूर काळ दिला यार, तुला मी सांगतेय 50 वेळा, तुम्हाला नाहीच एक्सेप्ट करायचंय, मग सॉरी. तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे द्यायचंय, पण दान देण्यासाठी सत्पात्री माणूस लागतो, नाही तर पाप तुम्हालाच लागतं ज्याला नको त्या अनवॉन्टेड माणसाला दिलं तर. असं आहे. त्यामुळे देताना माणूस सिलेक्ट करा, कोणाला देताय. आणि इकडे हे जे तुम्हाला दिलंय ते त्यांनीच तुम्हाला सिलेक्ट केलंय, म्हणजे तुम्ही किती लकी आहात. मग तुम्हाला कुठूनही स्वतःला दोष लावण्याचा अधिकार नाही, आणि मी कुठेही कमी आहे हे तुम्हाला म्हणण्याचं राईटच नाहीये, कारण तुम्ही त्यांचे आहात, नाहीतर तुम्ही आज इथे बसलेलेच नसतात.
प्रत्येकाचा वेळ किती महत्वाचा आहे. आज सांगा, उन्हात अनात न लांबून लांबून तुम्ही सगळे इकडे आलात, मग त्या तुम्हाला कोणी आणलं? त्यांनी आणलं ना. मग अशा वेळेला आपल्या थर्मासमध्ये कोणती एनर्जी भरायची आहे हे महत्वाचं आहे. मग हिलिंग का वाढलं पाहिजे? तुमच्याकडे सिम्बॉल्स आहेत. तुम्ही एक दिवसातला अर्धा तासाचा रेकीचा चॅप्टर झाला तुमचा की मग तुम्ही पूर्णपणे विसरून जा असं नका करू. जेव्हा जेव्हा जमते. आता जेव्हा कोरोनामध्ये आम्ही इंजेक्शन घ्यायला गेलो होतो तेव्हा तो अख्खा ऑफिसमध्ये का गेलो होतो, तिकडे अख्खा जेवढा एरिया भरला होता ना, इंजेक्शन घेऊन बसल्यानंतर मी तिकडे सगळे सिम्बॉल्स टाकले आणि म्हटलं आज ह्या कोणालाही त्रास नको व्हायला. फक्त दोघे तिघे जे ओळखीचे होते त्यांना मी कन्फर्म केलं काय त्रास झाला का संध्याकाळी. त्यांना अजिबातच नाही झाला. म्हटलं मग बाकीचे पण सगळे सुटले. असं म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, हा विश्वास आहे. एक तर विश्वास एवढा तुमचा हायर लेवलला पाहिजे ना, कारण हा तराजू आहे. एकामध्ये तुम्ही आहेत, एकामध्ये स्वामी आहेत. आणि ते सारखं चेकिंग करणार, फेकणार सारखे सारखे गोळे. काय साध्या गोष्टी नाही आहेत स्वामींबरोबर राहायचंय तर. पण प्रत्येक वेळेला आपण काय म्हणतोय की हेच आहेत. जर का मला त्यांनी थोडासा कुठेतरी त्रास दिला तर त्या त्रासामागे आई धपाटा मारते तर काय ती तुम्हाला कायमस्वरूपी कट मारते असं नाहीये ना. काहीतरी चांगलं व्हावं म्हणून मारते. पण हे घेत नाहीत आणि एक्झॅक्टली त्या पॉइंटला मग खूप जणांपैकी मी असं पाहिलं तेव्हा अगदी तुम्ही मी आता करणारच नाही, मी जाणारच नाही, मला आता नामस्मरण नकोय, मला होतच नाहीये, किंवा मला विचारच येतात. अरे विचार येऊन दे ना. तुम्ही काय हिमालयावर जाऊन बसलेले आहेत का? लोक प्रपंचातली लोक आहेत ना. विचार येणारच. जर मेडिटेशनला तुम्हाला बसवत नाही असं तुम्हाला वाटतंय तर उलट चांगलं आहे. ते तुम्हाला असे पिंच मारतायत, बसवत नाही म्हणजे बस. कारण जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला मेडिटेशनला बसता तुम्हाला प्रचंड विचार येतात माइंडमध्ये, कारण तुमचा गाळ वरती येतो. मी खूपदा ऑडिओ पाठवलेत लोकांना. तुमचा गाळ वरती येतोय साचलेला. एखादा टेनंट आहे जो खूप काळ घर सोडत नाहीये त्याचं, कारण आपल्याला खाली करायचंय, तर तो आता तिथे रुळलाय, त्याला नाही सोडायचं, तर तुम्हाला उलटा त्रास देईल तो. तशी निगेटिव्ह एनर्जीने तुमच्यात घर केलेलं असेल तर जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसता पहिला स्क्रूडाऊन कोणाला होतंय? त्या निगेटिव्ह एनर्जीला होतंय. मग ती काय करणार? ती तुम्हाला अशा प्रकारे त्रास देणार की तुम्ही मेडिटेशनला बसवूच नाही. तुम्हाला ह्या इच्छा डेव्हलप करणार की नाही, ह्यांना बसायलाच नाही दिलं पाहिजे, म्हणजे मग माझं घर तसंच राहील. मग ह्याच्या विरुद्ध तुम्ही काय आहे की मी सगळ्यांचं खूपदा हेच बघते आणि हे कोडिंग करा आज जाताना. तुम्ही तुमच्या ब्रेनला नोकर बनवा ना. तुम्ही का त्याचे नोकर बनून राहिलेत? अरे आज लॉ ऑफ अट्रॅक्शन, युनिव्हर्स, सगळीकडे ते वाहवत आहे. पण हे तुमच्यातच आहे. काय अट्रॅक्ट करण्यासाठी तुमचा ऑरा तुम्ही तेवढा सक्षम करता का? दिवसभर फालतू सासू सुनाच्या सिरियलच जर का बघायच्या असतील तर तो ऑरा तिकडे बनणार नाही. मी आय थिंक हिला सांगितलेलं, सासू बघते म्हणे सिरियल. मग म्हटलं मग तिला आता ब्ल्यूटूथ दे, म्हणजे निदान तुझ्या कानावर पडायचं नाही, तुझं ऑरा तरी नीट राहील. कारण काय आहे हेच सांगितलं, जेवढं आपण सांगतोय ना, काही काळ तुम्ही सांगू शकता, नंतर त्यांना घ्यायचं नाहीये ना, तर त्यांचा जन्म पुन्हा तसाच सुरू होणार आहे. कुठेतरी प्रत्येक जण निर्वाणा स्थितीत येणारच आहे. त्याच्याशिवाय त्याचा मोक्ष त्याला मिळणार नाहीये. मग ते सोल तुमचे असे अपलिफ्ट होत 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 इथपर्यंत आले ना. म्हणून सारखं मागू नका, कारण त्यांना द्यायचंय ना ते बरोबर तुम्हाला देत आहेत. मला माहिती होतं का की मी हे काही देणार आहे? नाही. पण काहीतरी कार्य प्युरिटीने द्यायचं सुरू केलं ना, तर तिकडे त्या एनर्जी ऍक्टिव्ह होतात. तेव्हा मला काय मिळेल त्यापेक्षा मी काय देते, हा जर का तुम्ही सेटअप केलात आणि मला त्याच्याकडनं काही नकोच आहे, परत मी देते, तर कळलं का? हा सेटअप आहे ना. कारण तुमच्या कीबोर्डवरती येस टाईप केलं तर स्क्रीनवरती येस दिसणार आहे, पण तुम्ही नो टाईप करताय, मग नो येतंय आणि मग म्हणतात येस का नाही दिसत. टाईपच रॉंग करताय. कोणाला बघायचंय तुम्हाला? तराजूत मी सांगितलं स्वामी आहे आणि इथे तुम्ही आहे. आपण स्वामींना बघा. दिवसभर जास्त ज्यांच्याबद्दल विचार करणार, काही झालं ऑफिसमध्ये, कॉर्पोरेटमध्ये, काहीही हो, पण शेवटी तुम्ही प्रत्येक क्षणाला त्यांचं ध्यान ठेवा की हे मला पाहतायत, तर ते त्याला पाहतील. आता
प्रॉब्लेम काय होतो माहितीये, तुम्हाला काय वाटतं तुम्ही सगळं मॅनेज करताय आणि म्हणून तुम्हाला त्रास होतोय. कारण मॅनेज करायची आपल्यात कॅपॅसिटीच नाहीये, आपण काहीच नाही होत. मॅनेज करणारेच ते आहेत. मग तुम्ही कोण आहात? नथिंग. शून्य. म्हणून मगाशी मी सांगितलं तुम्ही शून्यात आलात आता. आणि हा शून्य घेऊन फिरलात ना तर भरपूर आकडे चांगले ते लावतील. इथे तेच लिहिलंय की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अस अँड नॉट टू अस. जे काही होतंय ते तुझ्याशी होतंय असं नाही, ते तुझ्यासाठी होतंय. तुझ्याशी नाही, तुझ्यासाठी आहे ती गोष्ट. मग ती का होते ह्याच्यावरती जर का विश्वास केला आणि एक्सेप्टन्सी आली ना तुमची, म्हणजे जसं एखादी व्यक्ती नाही बदली करू शकत स्वतःला, तर बास तुम्ही दिलीत तुमचे आयुष्य, आता नाही. मग ती चॉकडी मारा तिकडे, विषय संपला. ब्लेसिंग्स पाठवत राहा, सोडून द्या विषय. तुम्ही त्याला रेक्टिफाय करू नका, कारण तुम्ही त्याचं माध्यम नाही आहात रेक्टिफाय करण्यासाठी. तो त्याचा एक्सपिरियन्स लर्न करण्यासाठी बसलाय, मग तो त्याचा एक्सपिरियन्स घेणारच. काय होतं, स्वामी आपल्याला कमळासारखे जपतात, पण ही लोक तुम्हाला चिखलात खेचतात. चिखलात कमळ बनून राहा असं त्यांचं म्हणणं आहे, की तुम्हाला त्याचे शिंतोडे लागले नाही पाहिजे. समजलं? कारण सोसायटीतनं विरक्त होऊन आपण नाही राहू शकत. वी कॅन इग्नोर आरामसे. काल परवा कोणाकडे तरी मेसेज केलं होतं की माझ्याकडे हे लोक येत आहेत, ते होत आहेत, आणि आता मग मी काय करू, मला डिस्टर्ब होणार, मला सहनच होत नाही म्हणे ती व्यक्ती आलेली घरात. अरे पण नाही होत ना, पण तू काही तुझं घर सोडून जाणार नाहीयेस. आता तिच्या मुलाचं जे घर आहे, म्हणजे ती आई असेल, सासू असेल, कोण असेल तिची बाबा कोणतरी, ती येणारच आहे. तू तुझं काम कशाला डिस्टर्ब करतेस? लेट हर डू हर वर्क. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही घुसू नका ना त्यांच्यात. गोंट्याचं उदाहरण खूप जणांना दिलंय ना मी, गोंटा शर्यतचं. तुलाच दिलं वाटतं हल्लीच. हा, कारण तू माती खातेस खूप जण. गोंट्या शर्यत मध्ये जेव्हा स्वतः प्रत्येक जणांनी लहानपणी गोंटा शर्यत खेळला असाल, तर आपला गोंटा घेऊन आपण पुढे पुढे धावतो. तुम्ही दुसऱ्याच्या गोंट्यात जर का पाय टाकला तर तुम्ही दोघंही पडणार आहात. का जाता सारखे दुसऱ्याच्या गोंट्यात? दिलाय ना तुम्हाला गोंटा तुमचा स्वामींनी, न्या की तो पुढे. बस विषय संपला. म्हणजे काय आहे माहितीये, प्रॉब्लेम बघायला गेलं तर प्रॉब्लेम नाहीच आहे, ते तुम्ही क्रिएट करता. माझा नवरा मला नेहमी म्हणतो, तू म्हणे आता हिमालयात जाणार किंवा म्हणजे तू इग्नोर करतेस खूप गोष्टी, पण इग्नोर करणं गरजेचं आहे. कारण मी एका व्यक्तीला जर का त्या जी अनवॉन्टेड कोणी असेल तिला फोकस केलं तर मी बाकीच्यांना कसं मॅनेज करू, जे काम त्यांनी दिलेलं आहे. मग अशा वेळेला आपण कोणत्या गोष्टी स्किप करायची आणि आपली लाईन ड्रॉ करायची, की ह्या व्यक्तीला तेवढा इनफ टाइम दिला, त्यांनी घेतलं नाही, त्यांचं ते दुःख, त्यांना तो त्रास आहे. वी आर स्पेशल. मग तुम्ही धरत बसलात ना त्यांचं सगळ्यांचं, तर दुखणी सुरू होतात. कंबर दुखणं सगळ्यात पहिलं लक्षण आहे. पाठीतनं सायटिका आणि सगळ्यांचे लफडी आहेत ती. का? कारण तुम्ही खेचता त्यांच्या एनर्जीज, कारण त्या दुखणाऱ्या एनर्जीज आहेत. हे महाराज तुम्हाला सुखाच्या एनर्जीज डाउनलोड करा सांगतायत रोज मेडिटेशन मध्ये, पण सिम्बॉल आणि प्रोटेक्शन शील्ड गेलं की तुम्ही जातात त्याच्या गोंट्यात. मग थांबा, ते कुठेतरी तो गोंटा एक्सेस करायचं थांबवा. समजलं? आता काही थोडं शेअरिंग तुमच्यातलं होऊन दे, मग मी पुन्हा काही गोष्टी सांगेनच तुम्हाला, मग काही अनुभव सांगेन नंतर. ते उठल्यावरती ज्यांना पेपर वाचायची सवय असेल ते पहिले पेपर बंद करा. कारण सगळ्यात मोठा निगेटिव्ह सोर्स आहे पेपर वाचणं मॉर्निंगला. नंतर वाचा काही काळानंतर, म्हणजे दुपारनंतर वाचा चालेल, पण जसं उठल्यानंतर तुम्ही पेपर रीड, कारण कोणतीच चांगली न्यूज नसते त्याच्यावरती. आणि सबकॉन्शियस माइंड तुमचं लगेच प्रोग्राम करून टाकतं त्यावेळेला, आणि मग दिवस तसाच. नाहीतर गुगल वगैरेच्या अशा नंतरच्या मेसेजेस वाचा, पण शक्यतो जाऊ नका आजच्या तारखेला, कारण आजकाल चांगल्या मेसेजेस वरती छापत नाहीत. खरं सांगायला पाहिजे त्यांना, नाही का, की एखादी तरी चांगली न्यूज वरती जरा छापा, तुमचा खप वाढेल. कारण खूप जणांनी पेपर बंद केले. हा, कॉस्मिक एनर्जीचे जे मेसेजेस आहेत ते सगळे स्वामींच्या कृपेने असतात. कारण त्यातला एकही शब्द आहे ना दिला जात नाही माझ्याकडनं, कारण दिला तर मला कानफडीत पडते. हे लक्षात ठेवा, कारण तो शब्द त्यांचाच असतो. प्रेम.
सगळ्यांतर्फे. थँक्यू. चालेल चालेल, कुठेही लावा. आता म्हणाल सेम आहे. अच्छा असं. माझ्याकडे रेड पण आहे यातली. माय गॉड, ही मला तृप्तीनेच दिलेली साडी. असे सगळे शेड मी जमवलेले. आवडेल तुम्हाला. नाही नाही असं काय, मला तुम्ही एक ब्लेसिंग द्या, दॅट इज इम्पॉर्टंट. थँक्यू. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. काय चलो. शेअरिंग वरती या सगळ्यांनी प्लीज. कोणाकोणाला शेअरिंग करायचं मला ऐकायचंय. चल, ग्रेट ग्रेट. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स म्हणजे हेल्थ इश्यूज खूप कमी झाले. सतत काही नाही, 2 महिन्यांनी सर्दी खोकला तापीचे डॉक्टरकडे जावं सांगितलं. रेकी ऑलमोस्ट सर्दी खोकला आणि मला पाया नका कोण वाचतो मी तिकडे पडा. मला ती बुक दे. तर रेकी म्हणजे काही पूर्ण चेंज झाली आहे. जास्त मला टेन्शन आहे. आमच्या सुरू केलं की सॉल्व होऊन जातात. तर ऑलरेडी रेकी म्हणजे पूर्ण लाईफ चेंज झाली आहे. पॉझिटिव्ह झालं लाईफमध्ये. आणि थँक्यू तुमच्यामुळे आले लाईफमध्ये चेंजेस. स्वामींच्या ब्लेसिंग्समुळे मी तुमच्यामुळे. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. थँक्यू. हो हो येस. हा 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 बाबा, खूप उत्स्फूर्त प्रतिसाद. असं आवडतं मला की म्हणजे एकदम मला कधी एकदा सांगते असं झालं पाहिजे. बोल बोल. तू येईल पाहिजे तर बाहेरच असते, या साईडला येऊ शकतेस. तिला दिलं ना. माझं नाव स्वप्नाली संतोष शेटे. मी राहणारी विरार रोडची. ताई म्हणाली आता सगळ्यांना तुम्हाला की मी ऑलरेडी आधी खाल्लीच आहे. खाल्ली आहे ते सांगते. म्हणजे ऍक्च्युली मी आता बरीच वर्ष ऑलमोस्ट 23 इयर्स झाले मी एकाच कंपनीमध्ये काम करते. आणि मी जेव्हा जॉईन झाले होते तेव्हा मी तिथे टेलिफोन ऑपरेटर होती. मग थोडंसं रिसेप्शनिस्ट वगैरेची कामं सगळी यायला लागली. आणि फेब 2023 मध्ये मी ताईला कनेक्ट झाले. आणि मार्च 23 मध्ये मी फ्रॉम द रिसेप्शनिस्ट टू HR इतका लॉंग जम्प मी केला. फार टाइम सुद्धा लागला नाही मला. स्वामींचं माझं कनेक्शन असं म्हणाल तर आता जवळजवळ 20 वर्ष झाली. आणि ताईचं आणि माझं कनेक्शन 2 वर्ष. सो तेवढ्या पिरियड मध्ये मला माऊलींनी तर खूप काही दिलं, त्याबद्दल काही वादच नाही. आणि त्याच्यानंतर अगदीच मग काही डोक्यात प्रकाशच पडत नाही हे कळल्यावर मला वाटतं तिच्याशी भेट घालून गेली की आता इथे तापटे खावे लागतील, तेव्हा तुला तुम्हाला ओरडत असेल तर सॉरी. नाही ते गरजेचं आहे, ऍक्च्युली खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं आपण जे काही करतो ते सगळं परफेक्शनच असतं. आपल्याला बरंच काही कळतंय असं आपल्याला खूप वाटतं. पण खरंच आपण खरंच खूप लहान, आपल्याला खरंच काहीच गोष्टी कळत नाही. आणि त्यावेळेला तिचा सपोर्ट असला की ती समजून सांगितलं यार एवढं सोपं होतं पण माझ्या का नाही लक्ष करायचं. तसं बरेच एक्सपिरियन्स आहे. आता रिसेंट एक्सपिरियन्स शेअर करते. रामनवमीच्या 1 आठवड्या पहिली असं झालं होतं ना, ऑफिसमध्ये माझ्या खूप थोडंसं आता प्रत्येक ठिकाणी व्हायला लागलं. जनरेशन गॅप व्हायला लागला. त्यामुळे आपल्याला जुन्या नवीन जनरेशनच्या काही गोष्टी पटत नाही किंवा त्याच्या कामाची पद्धत आपल्याला जमत नाही. आणि
मॅनेजमेंट सुद्धा चेंज होत आहे. आपण जे जेव्हा काम केलं आता नवीन जनरेशन आलं ते तो जनरेशन गॅपमुळे थोडंसं डिफरन्सिएशन कामात व्हायला लागलंय. म्हणून मला ते आपण कधी वर्किंग अनुभव करतच असतो. तसाच काहीतरी अनुभव मलाही होत होता आणि खूप गोष्टी ऑफिसमध्ये चुकत होत्या. आणि आपण कसं 20 years when you are given to somebody, you are so dedicated की अरे हे चुकतंय, हे का असं होतंय, तुम्ही का असं चालवून घेताय असं आपल्याला वाटायचं. आणि त्याचा विनाकारण मलाच त्रास व्हायचा. म्हणजे मी जाऊन ऍज अन एचआर माझी ड्युटी आहे की आय शुड वन अपडेट की हे चुकतंय, हा व्यक्ती चुकतोय काहीतरी असं सांगायचा प्रयत्न करायचा. आणि मग ते इग्नोर व्हायला लागल्या गोष्टी. मॅनेजमेंटचा हा ठीक आहे बघू आपण, पण होत काहीच नव्हतं. असं वाटतं की आपलं काहीतरी चुकतंय का. म्हणजे असं एक असतं ना की शेवटी आता मी तुमच्याबद्दल फारच काहीतरी कंप्लेंट करत राहिले तर तुमचा निगेटिव्ह ओरा मी घेत राहणार. तुम्हाला माझ्याबद्दल काय आहे, हिलाच काय प्रॉब्लेम आहे, मॅनेजमेंट मला काहीच बोलत नाही असं व्हायला लागलं नंतर. मला त्याचा खूप त्रास व्हायला लागला. मग काहीला म्हणतं काही म्हणतं मला बोलायचं मला ना असं काहीतरी आपण होतंय. मला वेळ दिला ती बोलली माझ्यात आणि मला असं झालं होतं मध्यंतरी की सगळं सोडून द्यावं. म्हणजे संसारही सोडावा, कंपनी सोडून द्यावी आणि स्वामी सेवेत कुठेतरी निघून जावं. बस झालं, खूप केलं आता आपण सगळ्यांसाठी. आणि आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळत नाही त्यावेळेला त्रास होतो त्या गोष्टींचा. म्हणजे घरी आपण एवढं करतो रिस्पॉन्स नाही, कंपनीसाठी करतोय रिस्पॉन्स नाही. मला त्याचा फार त्रास व्हायचा. मग मी तिला फोन केला, तुला काय विचार आहे तुझा, म्हणजे नोकरी धंदा सगळं सोडायचं आणि तुला काय स्वामी स्वामी करायचं आहे का. म्हटलं मला माहित नाहीये पण माझं मन नाही लागत आहे कसं काय करू तेच कळत नाहीये मला. हे बघ एकतर नोकरी लोकांना मिळत नाही, तुला मिळाली आहे, तू इतकी डिपेंडेंट वुमन आहेस की तुला जेव्हा जे वाटेल ते तू करू शकतेस. तो आता तू स्वतःच एवढं मेडिटेशन शिकलीस. मी माझे 2 राऊंड झाले रेकीचे, मी एंजल हिलिंग घेतलंय, मी वेल्थ हिलिंग घेतलं तिच्याकडनं. म्हणजे हे तू कशी करू शकते, तू नवऱ्याकडे पैसे मागितले, 1 रुपये त्याचा मी वापरलेला नाही असं. म्हणजे मग हे सगळं अडकून राहिलं नंतर तुला काही करावं असं वाटलं तर खरं आहे आपण अडकू ना. किंवा मला स्वामींची सेवा करायला फार आवडतं. मला स्वामींना म्हणजे माझ्यासाठी आपण छान नटतो ना, आपण छान राहतो, मग स्वामी सुद्धा छान नटले पाहिजे, छान राहिले पाहिजे. मला कुठेही मी गेले तर स्वामींसाठी वस्त्र घेऊन जाणं, पादू काहीतरी वेगळं वेगळं छान छान कपडे घेऊन जाणं हे मला फार आवडतं. मग मला म्हणाली ते तू कसं करणार आहेस, नवऱ्याकडे मागणार का 2-2 रुपये 5-5 रुपये. राहू दे, जोपर्यंत तू आहेस करू शकतेस तोपर्यंत तू जॉब कर आणि त्यासोबत तू स्वामी सेवा तर करतेच आहेस, कशा ना कशा तरी पद्धतीने तुझ्याकडनं ती होतेच आहे. तिचं माझं बोलणं झालं. किती मिराक्युलस मोमेंट असेल तो. हा झाला रामनवमीचा शनिवारच्या आदला शनिवार आणि रामनवमी त्याच्या नेक्स्ट रविवारीच होती. मी राहते मीरा रोडला स्वामींचं मठ नव्हतं बरीच वर्ष आणि आम्ही सगळे खूप उत्सुक होतो की कारण खूप लांब लांब जावं लागतायचं आम्हाला स्वामींना भेटायला. म्हणून आम्ही स्वामींचं मठ अचानक असा आम्हाला मेसेज आला एकाचा की स्वामींचं मठ स्थापन होत आहे मीरा रोडला. म्हणून आम्ही मी गेले तिथे बघायला काय चाललंय वगैरे आणि मग ते त्यांचं बांधकाम वगैरे चालू होतं. म्हटलं दादा काही मदत वगैरे तो म्हणे हो ताई लागेल. मी थोडीफार मदत जी मला शक्य होती स्वामी कृपेने तीही मी केली. सगळं झालं आणि मजा अशी झाली की त्या लोकांनी नंतर रामनवमीच्या दिवशी स्थापना होती, स्थापनेला मी गेली त्यावेळेला तिकडचे माणसं आम्हाला भेटले आणि मला म्हणाले ताई एक काम होतं तुमच्याकडे. म्हटलं काय. म्हणे यापुढे स्वामींचं जे काय आहे ते तुम्ही कराल का इथे. म्हटलं काय करायचंय नक्की. म्हणे नाही मठ तर मी स्थापन केलं पण मला स्वामींबद्दल काहीच माहित नाही. तर मग स्वामींची सेवा करायची जे काय असेल ना ते तुम्ही स्वतःहून करू शकता का येऊन. म्हटलं पण मी तर वर्किंग वुमन आहे तर मला असं नाही. मग तुम्ही ठरवा बायका मिळून की ते कधी करायचं. आणि अक्षरशः एव्हरी थर्सडे आणि एव्हरी सॅटर्डे त्यांनी स्वामी सेवा आणि स्वामी आरती ही जबाबदारी माझ्याकडे दिली. म्हणजे मी जे माझ्या मनात जे चाललं होतं ना की मला स्वामींची सेवा करायची, मला तर नोकरीत इंटरेस्ट राहिलेला नाहीये आणि तसं तिने जसं समजवलं की नोकरी करता करता ही तू स्वामी सेवा करू शकते. तर स्वामींची आणि ताईची ही मला मिळालेली एका आठवड्यातली प्रचिती आहे की माझी नोकरी ही व्यवस्थित. आणि ती म्हणाली तसं की तू तुझ्या कोणत्यातच पाय घालला कशाला दुसऱ्याच्या कोणत्यात पाय घालते. तसंही मी आता चालू केलंय. म्हणजे मी लक्षच देत नाही ऑफिस मध्ये. अक्षरशः माझं कॅबिन बंद करून ठेवते. ज्याला गरज असेल त्याला सांगते की नॉक करायचं आणि मॅम मी येऊ का असं मला विचारायचं आणि मगच माझ्या कॅबिन मध्ये यायचं. त्याशिवाय माझ्या कॅबिन मध्ये यायचं नाही कुणी आतापासून. त्यामुळे तसंही मी करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी असं केलं आणि त्याबरोबर मला ती स्वामी सेवा करण्याची संधीही मिळाली.
म्हणजे गुरुवार आणि शनिवार माझा पूर्ण वेळ मठात जातो आणि इतर दिवशी माझा वेळ कामातही निघून जातो. थँक्यू सो मच. आपण कसं आहे कुठे आपल्याला हार नको असते ना, कुठेच हार नाही पाहिजे. म्हणजे एवढ्याच जाताना सगळे हार विकत घेतात. तसं माझं झालं एकदा की खास पैसे देऊन आपण हार घेतो ना, इकडे मला हार पाहिजे कारण शून्य, तिकडे शून्यात जायचं. जसं की एक माझी शेअरिंग सांगते, मला खूप आवडतो, तो खूप माझ्या जवळचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही दोघं, मी आणि माझा नवरा, आम्ही मठात गेलो होतो रस्त्याच्या भुईगावला. आणि कधीच मागत नाही ना, मागायचं नाही असं ठरवलं तर म्हणजे मागायचं तरी माझं हेच असतं, स्वामी परिवार हे असतं. हे काम होऊ दे, हातात नेहमी चांगलं काम घडण्याची ताकद द्या असं आहे. पण मी त्या दिवशी ठरवलं होतं की आज मी मागणार. म्हणजे एंट्रीलाच म्हटलं की आज मला काहीतरी पाहिजे. म्हणून माहिती काय मागू, असं पण प्रश्न, काय मागू. गाभाऱ्यात तिकडे झालं, दिलं आपण नारळ वगैरे सगळ्यांनी बसले. आणि बसल्यानंतर तिकडे जेव्हा पाया पडत होते तेव्हा मी सांगितलं, स्वामी मला तुमच्या गळ्यातला हार पाहिजे, द्याल का? आवडला नाही. आणि मग कसा मिळणार माहितीये, त्यांना चढवलाय तो हार. बसले नामस्मरण करत. तर नामस्मरण करताना महत्वाचं, खूप जण नामस्मरण अगदी असे हातात माळा घेऊन अगदी दाखवत करतात. ते अजिबात तसं करू नका, प्लीज झाका. कारण तुमचं पुण्य दुसरे चोरून देतात, तुमच्या नामस्मरणाला नाही का मग. त्यामध्ये प्लीज लपवा. म्हणून सगळे राधे राधे वाले नेहमी कारण तेवढी काळजी घेतात, तुमचं पुण्य आहे ना, ते तुमच्याबरोबर राहिलं पाहिजे. म्हणून कधीच ते दाखवण्यासाठी माझ्या डोकं ओढतोय मी असं करत बसू नका. कारण ते नामस्मरणाची जी पावर आहे तो तुमचा श्वास आहे. एक एक श्वास म्हणजे नामस्मरण. आणि बसले मी, नामस्मरण करत होते, डोळे बंद होते. बाजूला नवरा होता. आतून भटजी आला गाभाऱ्यातून स्वामींचा हार घेऊन. आणि आला आणि अरे भाभीजी आप नामजप करे हो. मग ह्याला सांगितलं नवऱ्याला की भैया इनको दे दे ना स्वामी का हार, इनको दे दे. मी ऐकते हा, पण नामस्मरण चालू होतं. बापरे, तुम्ही ऐकलं अक्षरशः. आणि तो हार फुलांचा होता, पण त्याचा शेवटला त्याचा हे असं गुंडाळलेलं असतं ना, ते मी ठेवलंय जपून असं. तर तो हार आहे, तो तुम्ही घेऊन आलेला सगळ्यांना ब्लेसिंग साठी. आणि तो आपला आहे सगळ्यांचा, म्हणजे माझं नाही. कारण ते सगळं तुमच्यामुळे, सगळ्यांमुळे छान छान गोष्टी आपण अनुभवत असतो. जेव्हा पुण्याला फर्स्ट टाइम मीटअप होतो पुण्याला, सारसबागेत ठरवलेलं, दिवस वेळ सगळं ते ठरवतात, आपण नाही ठरवायचं. आणि तेव्हा मार्गशीर्ष गुरुवार चालू होता, शेवटचा गुरुवार होऊन गेला होता आय थिंक सो. आणि तेव्हा मला असं सांगणं, मेडिटेशन क्लिअर करा. तुम्हाला खूप जणांना येत असतील ना सांगणे, फॉलो करतायत ना. तर 7 ओट्या घेऊन जा. 6 ओट्या सुवासिनीच्या, 1 ओटी कुमारिकेची. मला काही कन्सेप्ट नाही कळला. घेतल्या ओट्या जाताना, मंदिरात गेले आणि छान, म्हणजे पुण्याचं कसं आहे, आधी सगळे आलेलेच असतात. एकीने मला सांगितलं की आता आम्ही 5 मिनिटं आधी आम्ही सगळे असे विखुरलेले होतो मंदिरात, इथे सारसबागेत गणपतीला. आम्ही एकमेकांना ओळखतच नव्हतो, पण तुम्ही आल्यापणे आम्ही सगळे एकत्र आलो आणि आपला नवीन परिवार समजला असं. आणि त्याच्यानंतर सगळं आमचं शेअरिंग वगैरे असं झालं छानपैकी. मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो होतो मागे जरा. आणि मग ओटी भरली, बरोबर तेवढ्याच बायका 6 सुवासिनी होत्या. हा, आणि ओट्या भरल्या, बाहेर गेले मी. आणि म्हटलं की आता एक तर राहिली होती, अनमॅरिड म्हटलं नाहीये. नंतर एक धावत आली बाई ना, पण ती बाई वयाने म्हणजे जरा मला मोठी वाटली. तर मला वाटलं की लग्न झालंच असेल. पण म्हटलं तर 7 आणि 7वी आली आहे, म्हटलं हिला ते बाहेर भेटते मला आपली सारसबागेच्या बाहेर. आणि अक्षरशः ड्रायव्हरच्या हातात पिशवी देणार एवढंच ती माझ्या समोर आली. म्हटलं एक उरली आहे, म्हटलं ती तुला घे. पण म्हटलं मला ना काय माहिती नाही, स्वामीने सांगितलं होतं की 7 ओट्यांमधले 6 सुवासिनी आणि 1 कुमारिकेचे, पण आता तू घे, असून दे. म्हणजे पण मी लग्नच नाही झालं माझं. म्हटलं अरे बाप रे, म्हटलं हे काय आहे, म्हणजे त्यांना हे सगळं ठरवलेलं असतं. मग मला तुम्ही सांगा की आपण काही ठरवतो का? नाही ठरवत आपण काही.
मग आपण कशाला ठरवायचं? म्हणजे तुम्ही काय तुमचा दिवस तुम्ही आखता का? आखू नका मी म्हणेन. त्यांना सांगा आखायला, मग तो उत्तम आखते. कळलं का? म्हणजे एक्सपिरियन्स नाही घ्यायचा झाला ना तर तो सुंदर घेत आहे. कारण आपलं काही नाही आणि शून्य. हा आज जाताना घेऊन जायचं तर हे शून्य दिला ना तर तो भरपूर ट्रेजर ऑफ शून्य. हा म्हणजे असं, कारण तो त्यांचा आहे, कारण ते शून्यात ब्रह्मांड आहे आणि त्या शून्यामध्ये स्वामी आहे. त्यामुळे आपल्याला भरपूर काही द्यायचं आहे आणि ते प्युरिटीला द्यायचंय, एवढं ध्यानात ठेवूनच शेअरिंग करायचं. अजून कोणाच्या आता शेअरिंग? हा येस येस, मोस्ट इम्पॉर्टंट शेअरिंग आहे हिची पण. बोल बोल. श्री स्वामी सगळ्यांना. श्री स्वामी खणखणीत. थँक्यू अंजली ताई. आज अंजली ताई अदिती सॉरी, आपण आज इकडे एकत्र जमलोय. ताईंना भेटण्याची इच्छा खूप दिवसापासून होते. ताईंची आणि माझी ओळख 5 ऑगस्ट 2023. मी ताईंना पहिला मेसेज केला की ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे किंवा काही माझे प्रॉब्लेम त्यांच्यावर शेअर करायचे होते. असं ताईंबरोबर माझं कॉन्टॅक्ट झालं आणि आज मी ताईंकडनं रेखी लेवल वगैरे शिकले. 2nd लेवल कम्प्लीट झाले. मनीचा पण घेतलेला आहे. स्वामी शक्तिदानचा पण ताईंकडनं मी साधना घेतलेली आहे. खूप छान अनुभव आहेत. म्हणजे त्यातला एक मी छोटासा अनुभव सांगते. माझं ॲक्च्युली पूर्ण जे पण आहे करिअर हेल्थ सेक्टरमध्येच गेलेलं आहे. पण मी सडनली ह्या कोविड झाल्यानंतर असंच कोविडमध्ये एकदा ठरवलं की आपल्याला अजून काय ग्रो करता येईल. तेव्हा ताईंबरोबर काही असं हे नव्हतं, कॉन्टॅक्ट नव्हता किंवा काही नव्हतं. आणि शोधता एक मेडिकल कोडिंग म्हणून एक सेक्टर आहे हेल्थ केअरमध्ये. आपल्या इंडियामध्ये अजून त्याचं एवढं हे नाही. म्हणजे जसं IT काही काळापूर्वी बूम होतं तसं अजून हेल्थ सेक्टरमध्ये मेडिकल कोडिंग अजून कोणाला माहिती नाही. ते लहान मुलांचं कोडिंग समजलं जातं पण ते वेगळं कोडिंग आहे. जसं IT केलं तसं मेडिकल कोडिंगमध्ये कोडिंग केलं जातं. तसं मी ठरवलं की करायचं आहे, मला ग्रो करायचं आहे. तर मग त्याचं क्लासेस शोधलं, हे सगळं मी स्टार्ट केलं. आणि तरी पण मी काही डिसाईड नाही केलं की करायचं आहे म्हणून. स्टार्ट करायच्या आधी ताईंना एकदा मी सांगितलं की स्टार्ट करते. ताई बोललं तू दे एक्झाम दिली, पास झाली. आता मी खूप लेट ठरवलं हे करायचं. एक त्यांचं 30 अबाव ते घेत नाही सगळीकडेच. 30 अबाव तुम्हाला सेक्टरला तर अलावच नाही. कारण की त्याच्यामागचं रिझन पण असं आहे की तुम्ही जे अनाटॉमी शिकता किंवा जे पण आहे त्याला त्याच बॅकग्राऊंडचे लागतात. म्हणजे की फ्रेशर आत्ता मी पासआउट झाले कॉलेजमधून आणि लगेच तुम्हाला मिळू शकतं. आणि माझा 10 वर्षाचा गॅप, मला जो अनुभव आहे तो पूर्ण हेल्थ इंडस्ट्रीमध्येच. पण माझा जो अनुभव माझ्याकडे काही अनुभव काही मुलं तू करत. मी केलं, शिकले, सर्टिफिकेशन मिळालं. कारण की एक्झाम US बेस असते. एक्झाम आपल्या इंडियनची नाही येते. म्हणजे आपल्या इंडियामध्ये अजून त्या सेक्टरचं अजून हे नसल्यामुळे त्या जे सर्टिफिकेट आहे ते आउट ऑफ कंट्री जास्त जातं. फक्त एक्झाम मी इकडनं दिलेली आहे. आणि आपल्या मुंबई पुण्यामध्ये फार कमी असं हातावरती मोजतील एवढ्याच कंपनी आहेत, जास्त पण नाही आहे. तर मी ताईंना म्हटलं की माझं एक्झाम झाले, पास झाले, आता जॉबची वेळ आली. असा एक्सपिरियन्स होता की मला 3 दिवस होल्डवर ठेवलं. आणि मग मी ताईंना सांगितलं ताई असं झालेलं आहे. ताईंनी मला एक नंबर दिला, तो नंबर मी लिहिला आणि गेले. 3ऱ्या दिवशी मला 3 दिवसांनी बोलवलं, मी गेले. जस्ट एक नॉर्मल HR माझा इंटरव्ह्यू घेतला आणि बोलले की तुमचं सिलेक्शन झालं आहे. म्हणजे मी विचारच नव्हता केला की माझं सिलेक्शन होईल. आणि मी जॉईन केलं. कारण की मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा माझं 33 रनिंग चालू होतं. त्यांना 30 अबाव नकोच होते. मी जॉईनिंग केलं आणि त्यांनी 30 अबावचं बंदच केलं की ना. तर मी म्हटलं की ताईंची कृपा आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिकडे आल्याला मी ताईंना मेसेज केला की असं असं झालं आहे. त्याच्यानंतर जॉब सुरुवात केली आणि जॉबमध्ये मी कधी एकदम स्ट्रेस वाढेल एवढं कधीच काम नाही, कधीच नाही. एकदम म्हणजे व्यवस्थित कामावरती फोकस प्रत्येक वेळेला. पण इथे आल्यानंतर मी एवढं स्ट्रेस घेतलं की आता मी हायपर थायरॉइडिझम मला डिटेक्ट झाला आहे 2-3 महिन्यापूर्वीच. त्याच्या आधी 2 महिन्यापूर्वी ताईंशी बोलली. ताई बोलले बघ तू चूज केली आहेस ना ही फील्ड, आता तुला हे काही करून घ्यायचं आहे. म्हणजे ताईनं असं झालं ताई माझा स्ट्रेस खूप वाढला आहे, मला जमत नाही आहे, मला समजत नाही. ताईने मला एकच गोष्ट एकाच वाक्यामध्ये समजवली की तू हे स्वतः चूज केलं आहे
आणि तुला हे करायचंय, कोणतीही कशी परिस्थिती येऊ दे तुला हे फेस करून मला तुला मास्टर कोडिंग झालेलं बघायचं. तो साईचा एक शब्द मी लक्षात ठेवला आणि रोज नित्यनेमाने. सो जसं ताई माझा ऑफिसचा टायमिंग पण असं आहे की 8 ते 5, म्हणजे संध्याकाळी निघायचा टायमिंग नसतो माझा. जाताना ट्रेनमधून उतरलं एरोली स्टेशनला की 8 वाजता नामस्मरण करत ऑफिसपर्यंत जायचं. एक हार्डली माइंड स्पेसला जायला मला 10 मिनिटं लागतात चालत. मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचं, स्वामींचं नाव घ्यायचं आणि कोडिंग स्टार्ट करायचं. म्हणजे माझं काम असं आहे की पूर्ण OP रिपोर्ट मला वाचावे लागतात. म्हणजे एक डोक्यामध्ये एक जरी विचार असेल तर तुम्ही मेजर मिस्टेक करू शकता. आणि हे सगळं US ला, म्हणजे आपल्या इकडे असं आहे की ऑपरेशन झालं की डॉक्टरांना लगेच पैसे दिले जातात. तिथे असं नाही. आम्ही जोपर्यंत कोड करत नाही तोपर्यंत डॉक्टरांना पेमेंट दिलं जात नाही बाहेरच्या कंट्रीमध्ये. हा असं हे आहे. त्याच्यामुळे ही फील्ड आपल्या इकडे यायला अजून, जसं IT यायला जसं हे झालं तसं अजून आपल्याकडे यायला 5-6 वर्ष तरी जातील. तेवढं केलं पाहिजे आपल्या इंडिया. हा, मग ते कसं, आता तू गेलीसच ना त्याच्यामध्ये. Yes. नथिंग इज इम्पॉसिबल का म्हटलं, कारण त्यांना काहीच इम्पॉसिबल नाहीये. प्रत्येकाला तिकडे जॉईन व्हायचं जास्तीच्या कामासाठी, एवढं ध्यानात ठेवा. कारण तुम्ही रेकीमध्ये आहात ना, तर तुम्ही साध्या गोष्टीला नाही आहात हे महत्वपूर्णने जागा. कारण नाहीतर सगळ्या जणांनी केलं असतं. तुम्हाला माहितीये का की परदेशातली लोक जेव्हा माझ्याकडे येऊन स्वामींच्या कृपेने अट्युनमेंट घेऊन गेले, कारण ते म्हणाले की आम्हाला तिथे अफोर्ड नाही करू शकत आम्ही रेकी शिकणं. इलिट क्लास तिकडे रेकी करतो आणि इकडे खूप मिनिमम ह्याच्यात आपण या गोष्टी एक्सेस करतोय. मग तुम्हाला जर का ते सिलेक्ट करतात तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी किती की तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस करणं. कारण ते त्यांचं आहे ना, त्यांनी दिलं की आतमध्ये ठेवण्यासाठी नाही आहे ती गोष्ट. ती कायम तुम्हाला रिफ्रेश करत राहिलं पाहिजे. अपडेट तर व्हायलाच पाहिजे ना तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये. रोज सॉफ्टवेअर ते वेगळा अपडेट पाठवतात तुम्हाला, मग ते तुम्ही डाउनलोड करायचं काम तुमचं आहे. कारण सगळंच नाही देणार. म्हणजे आता कसं आहे, माझी लाईन कुठे ड्रॉ होते की तुम्हाला ताटामध्ये दिलं, वाढलं, आता मी चमचा पण इथपर्यंत आणला, पण गिळा ऍटलिस्ट गिळा. कारण डायजेस्ट तुम्हाला करायचं, मग मीच माझं खाते की मग मी कशाला वाटायला बसले आहे. कारण आपल्याला वाई वाटण्यासारखं ते तुम्हाला त्यांनी सिलेक्ट केलं म्हणून मला माझं गिळायचं. हा ध्यानात ठेवा पॉईंट. आणि कमी आहे ना स्वतःला अजिबात लेखायचं नाही, कोणीच नाही. कारण प्रत्येकामध्ये स्पार्क आहे आणि प्रत्येकाला पॉलिश ते करतात. फक्त तुम्ही ओळखा माझा स्पार्क काय आहे. कारण नाहीच आहे, प्रत्येक जणच आहे. म्हणजे कधीच, आता मी आजही, मला काल आमच्या घरात असं झालं की अरे तू काय तिथे डिस्कशन कर, म्हटलं मला माहितीच नाहीये काय. म्हटलं ते जेव्हा ते सांगतील, फक्त मी 2 पॉईंट असे वाक्य आणली होती की म्हटलं बाबा काहीतरी वाक्याने सुरुवात तर करायला पाहिजे, नंतर मी जाते अशीच वाट. कळलं ना. त्यामुळे आपल्याला कसं आहे की प्रोग्रॅमिंग करणं हे तुझ्या जे आहे इम्पॉर्टंट, ते असं डेली लाईफ मधला प्रोग्रॅमिंग आहे ना, तो हे करतात. त्याच्यावरती आपल्याला रिफ्रेश करणं स्वतःला हे इम्पॉर्टंट आहे. तुला खूप उत्तम काम दिलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये स्ट्रेस घेऊन करू नकोस. नाही, आता माझा कमी झाला. लकीली माझा प्रोजेक्ट चेंज झाला, कारण की तो प्रोजेक्ट जो शिकेल ना तो बाकी सगळे प्रोजेक्ट हँडल करू शकतो. आणि मी म्हणून सांगते ऍक्च्युली, सॉरी टू इंटरप्ट यू, की तुमचे जेव्हा कॉल्स येतात ना तेव्हा कोणता विथ एंजल आणि स्वामी असतात. कारण तुम्ही कधीच समजू नका की तो मी ऐकते, तो कॉल ते ऐकत असतात. तुमचे सॉल्युशन्स ते देतात. मला नका धरू, मी खरंच सांगते, नकाच धरू मला तुम्ही. फक्त आपण बसलोय, मी तुम्हाला सांगितलं उत्तम माध्यम आहे, बसलोय बस. कारण देतानाची प्युरिटीची भावना इम्पॉर्टंट आहे. मग तू किती देतेस, आता तू तुझ्या कामात किती देतेस, तुझा क्वालिटी टाइम आणि क्वांटिटी टाइम हे सगळ्यात मॅनेज करणं इम्पॉर्टंट आहे. तू नुसती क्वांटिटी बघू नकोस, क्वालिटी किती तुझं देतेस ते इम्पॉर्टंट आहे, कारण ते काउंट होणार आहे. येस, ताई बरोबर बोलल्या. ताईंना माहिती नाही कसं समजलं. म्हणजे मी नाही सांगू, म्हणजे मला ना सांगता येत नाही, शब्द नाहीये ताईंसाठी की माझ्यासाठी. पण माझ्यासाठी तुम्ही सगळे तितकेच जवळचे आहात. म्हणून मगाशी सांगितलं ना, म्हणजे मला कसं, मी नेहमी घरी हे डिस्कशन करते की मी इतकी जुळलेली असते ना की मला, म्हणजे तुमची वय मोठी असली ना तरी तुम्ही मला मुलं असतात, असं आहे ते. त्यामुळे ते माझं रिलेशन, प्रत्येक जो रेकीवाला इकडे आलाय, बसलाय, साधक म्हणून बसलाय ना, फॉर मी ही इज अ किड. तो माझा आहे, असं आहे ते. म्हणून मग मला ते तुमच्यात काय झालं ना, मला त्रास होतो, मला दुःख होतं, वाईट वाटतं. म्हणून नाही ते झालं पाहिजे चांगलं, असं इंटेन्शन आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. कारण ते त्यांनी दिलेलं आहे ना. माझं काय, मला फक्त बसवलंय, पण मग आपल्याला द्यायचं आहे तर मग चांगलं द्या. हा एक फंडा असा मी फिक्स करून ठेवलेला आहे. देणे काय तो अच्छा देणे का, नाही तो देणे का नाही.
माझ्यावरचे जे कलिक आहेत ते पण सेम ॲज अ माझ्या कंडिशन सारखे जायचं. मी म्हटलं की मला ताई सांगतायत, स्वामी सांगतायत, तर मी माझ्या कलिगला पण घेऊन जाऊ शकते. मी एकच सांगायची की तुम्ही फोकस करा, तुमच्या कामावरती फोकस करा, काही नाही होणार आहे. तोंडातून निघायचं की स्वामी आहेत. आता असं झालंय की ऑफिसमध्ये स्वामी आहेत. अरे आहेतच, हे 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 पण कोडिंग इम्पॉर्टंट आहे, ते आहेतच. म्हणजे पण ह्याच्यावरती विश्वास, हाच मी म्हणते तुम्हाला, हा विश्वास आहे ना तुमच्या बिलीफ पेक्षा वरती गेला पाहिजे. किती आहेत? तुला आता काय वाटतं, हे ऐकत नाही आहेत का? तुमचे सगळे काउंट चालू आहेत तिकडे, तुम्हाला जे काय मिळायचं ते बरोबर मिळतंय. हा, त्यामुळे तिकडे त्यांना बोलताय, तुमचं शेअरिंग तिकडे चालू आहे हे समजा तुम्ही. कारण हा एक प्लॅटफॉर्म तुम्हाला आज मिळालाय फक्त शेअरिंग करायला, कळलं? त्यामुळे ते आहेत. हा मेन म्हणजे काय ना, हाच प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. अजून करतात तुम्ही सगळं स्वामींचं, पण तुम्हाला कुठेतरी कमी विश्वास आहे की ते आहेत म्हणून, कळलं? म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही किती पोथी वाचा, पारायण वाचा, सगळं तुम्ही करताय ना, पण तुम्ही दिवसभर पण नंतर काय करताय? हा, कारण जे पारायणात तू आता तुला पारायणासाठी सिलेक्ट केलेलं आहे, किती मोठी जबाबदारी स्वामींनी ठेवली आहे. 3 वर्षानंतर मग पुन्हा तू रेकी सुरू केलीस आणखीन, आणि लगेच नंबर सिलेक्ट. हा, नंतर तुला शेअरिंग आहे. पण मी तेच सांगते की जे तुम्हाला सिलेक्शन तुमचं सगळ्यांचं झालेलं आहे ना, ते तुम्ही बोर्डात ना नंबर 1 अव्वलचे आहात तुम्ही बसलेले इकडे सगळेजण. तुम्ही अकॅडमिक तुमचं बघू नका, तुमचं हे लाईफ, ऍक्च्युअल स्पिरिच्युअल लाईफ इज इम्पॉर्टंट. लोकांना 70-80 वर्षात नंतर सुद्धा आता मी काय वाचू, नको आता नामस्मरणच कर बाबा, आता वाचायची वेळ गेली. त्यामुळे आता जेवढं वाचताय, काही वाचन असेल ना, त्या वाचनाचा अर्थ समजा. बोटं फिरवून पारायण वाचण्यापेक्षा ते तुम्हाला किती 2 लाईन वाचा, 1 पेज वाचा, काही वाचा, पण काय त्यातनं समजतंय ते बघा, त्याचा अर्थ, आणि मला काय डिलिव्हर करता येत आहे, कळलं? कुठचीही गोष्ट म्हणजे पुण्य जास्त कुठे होतं माहितीये? तू आज एक अक्षरशः स्वामींच्याच कृपेने सांगते, आज तू अख्खं पोथी वाचशील आणि तू कामाला गेलीस, पण आज येताना मला एक म्हातारी आजी दिसली आणि मी तिची भाजीची पिशवी उचलून आणली ना, ते सकाळच्या पोथीपेक्षा तिकडे माझं काउंट जास्ती वाढतो. असं, कारण तो निस्वार्थी भाव असतो तुझा. आणि पोथी वाचताना खूपदा तुम्ही स्वार्थी भावनेने वाचता की मला काय पाहिजे, काय मिळणार आहे. त्यामुळे भावना तुमची शुद्ध करणं, आणि हे रेकी करतं. असं आहे. तुला अजून बोलायचंय? बोल. आता ताई जसं बोलल्या तसं माझे दोन कलिगना काढलं होतं 15 दिवस. बिकॉज क्लायंटकडनं हे आलेलं, त्यांचं क्वालिटी खराब असल्यामुळे काढलेलं. सगळ्यांचं असं होतं की आम्हाला पूर्णच काढणार आहे. जसं ताई म्हणाल्या की बाजी संध्याकाळी तुम्ही सकाळी जेवढी पोथी वाचली आणि संध्याकाळी तुम्ही एखाद्या वयस्कर व्यक्तीला जी मदत केली ते इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेला असं असायचं की मध्ये मध्ये त्या दोघी यायच्या, HR जेव्हा बोलवायच्या, माझं एवढंच असायचं त्यांना फोन करून किंवा काही नाही होणार, तुम्हाला काढणार पण नाहीत किंवा काही नाहीत, फक्त तुम्ही ट्रस्ट ठेवा स्वामींवरती, स्वामी तुम्हाला नक्की रिटर्न घेतील आतमध्ये. 2 दिवसामध्ये त्यांना रिटर्न घेतलं आणि सेम प्रोजेक्टला कनेक्ट केलं, फक्त त्यांना क्वालिटी द्यायची. अरे स्वामींच्या सोबत कोण तुम्हाला हात लावू शकत नाही. ताईंना भेटायचं तेव्हा मी सुटल्यानंतर मेसेज बघितलं की भेटायचं आहे. भेटायची खूप इच्छा होती, पण मी म्हटलं स्वामी मधला डे कुठला नका ठेवून, संडे ऐकलं कारण मी मधल्या डेला मी प्रिफरेबल असते जास्त. मी म्हटलं स्वामी मधला डे नको, मला भेटायचंय त्यांना खरंच. कारण की ताईंचं आणि माझं मागे एकदा बोलणं झालेलं, मीरा रोडला आली की तू ये, पण झालं नाहीये. म्हणजे तिकडे जाणं माझं होत नाही, इकडे फील्ड चेंज केल्यापासून. पण जेव्हा मेसेज आला की मुंबईकर जे आहे त्यांना ताई भेटणार आहे, माझा आनंद म्हणजे सुटल्यानंतर मी एकदम हसतच बाहेर पडली ऑफिसमधून. फक्त स्वामींना बोलली की ताई सॅटर्डे संडे ताईंनी रेडी व्हावं, मधल्या डेला कुठला नको. आणि जेव्हा तारीख सांगितली 20 तारीख पहिला मी कॅलेंडर म्हटलं संडे, मग मी लगेच ताईंना मेसेज केला की मला यायचंय भेटायला तुम्हाला. झालं अप्रूव्ह. बस एवढं. म्हणजे खूप छान छान अनुभव आहेत, सांगेल तेवढं कमी आहे. पण हे एक माझ्यासाठी खूप कोडिंगचा जॅकपॉट आहे तो सगळ्यांचा. म्हणजे मी तर लिटरली ताईने बोलली मला नाही करायचंय आता. ताई बोलला तुला करायचंच आहे, तिला ऑप्शन नाही आहे कारण तो तिने निवडलेला आहे. म्हणून ती भलेही म्हणाली, म्हणून मी तुला तेव्हाच म्हटलं होतं की तुला करायचंच आहे. आता तू बॅकफुटला आलीस म्हणजे त्यांनी दिलेला प्रसाद तू घेत नाहीयेस, हे झालं. कळलं? हे मी तुला सांगितलं होतं. मी म्हटलं नाही, प्रसाद दिलाय तर तो मला खायचंय पूर्ण. मग तसंच मी टीमला पण जे कलिग्स आहेत कधी डाऊन होतात क्वालिटीमध्ये, नाही स्वामी आहेत काय, म्हणजे सगळे आता मला हे पण बोलतात तुझ्यासोबत स्वामी आहेत. म्हटलं ते ऑलवेज आहेत, म्हणून तर मी टेन्शन फ्री आहे. बस एवढंच. त्यांनाही आता माहिती पडलं. येस, हा छान छोटासा एक्सपिरियन्स आहे.
रेकींशी मी जोडले गेले 1 जानेवारी 2023. त्यानंतर माझ्या 3 रेकीच्या लेवल झाल्या, 2 सुवर्णशक्ती ध्यान झालं, अष्टलक्ष्मी रेकी झालं, मनी झालं, एंजल कनेक्शन. म्हणजे जेवढं ताईने शिकवलंय ना ते रोज आणि रोज रेकी मी करते. रोज मला वेगळे वेगळे, म्हणजे आजचा येतानाचाही अनुभव मी सांगते. डोक्यात खूप विचार. मी लॉ करते, जॉब करते, वडील आजारी, मी कांदिवलीला राहायला, माहेर भांडुपला, ट्रेनमध्ये बसले. मी पुण्यावरून आज सकाळी आले, भांडुपला गेले. काल बाबांना आजारी, स्टेंट त्यांचं रिमूव्ह करायचं होतं, ते झालं. आणि मी येताना विचार केला की अरे बापरे, हे कसं सगळं करू. तर दुसऱ्या मनाने हे पण सांगितलं की आपण काहीच नाही करायचं, स्वामी करणार आहेत. आणि इथे येऊन बसले आणि ताईंनी येऊन सांगितलं की तुम्ही काही नाही करतात, करणारे ते आहेत. हे पहिलं झालं. दुसरं एक अनुभव असा सांगावासा वाटतो की आपल्याला द्यायचंय खूप, असं ताई म्हणायला. आणि प्रकट दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनीच अनुभवलं की आपल्याला 11 माळ स्वामी समर्थांचा जप करायचा होता. 8 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, असं 2-2 तासाच्या गॅपने करायचा होता. आणि शेवटचं जे 8 वाजताचं जे नामस्मरण होतं त्याच्यात ताईंनी सांगितलेलं आपल्याला अर्थला हिलिंग द्यायचंय. ते झालं आपलं, ते सगळं केलं. अर्थला हिलिंग. माझ्याकडे पृथ्वीचा मी आणूनच बघितला. तिला मी केलं. हिलिंग केल्यानंतर का कोण जाणे, मला असं वाटलं, डोळ्यातून पाणी येत होतं. मला असं वाटलं की मी जमिनीला पाय लावून तिची माफी मागावी, कारण आपण रोज चालतोय, रोज तू बोल रोज चालतोय आणि रोज आपण तिला किती त्रास होत असेल. आणि रेकी फ्लोज होत होती. मी जमिनीला हात लावले. द मोमेंट आय टच फ्लोअर, त्याच्या रिव्हर्स माझ्या अंगात जमिनीतून एनर्जी यायला लागल्या. आणि मी 2 मिनटं, माझ्या समोर स्वामींचा फोटो, आणि मी 2 मिनटं, मला आपण कसं ब्लँक होतो, मी तशी ब्लँक झाली. मला काहीच समजत नव्हतं की माझ्याबरोबर काय होतंय. मी फक्त ते सोक करत होती आणि डोळ्यातून पाणी चालू होतं. म्हणजे ज्या ताई जसं बोललं की ज्यावेळी आपण देतो त्यावेळी दुप्पट आपल्याकडे येत असतं. हे झाले 2 अनुभव. एक तर मी सांगितलंच आहे, ताईने कॉस्मिक एनर्जीवर टाकलेलाच होता. माझे वडील खूप आजारी होते फेब्रुवारी महिन्यात. माझी ॲनिव्हर्सरी होती, माझी कॉलेजची इंटरनल एक्झाम होती. ऑफिस करून, कॉलेज करून मी, माझा नवरा असा खूप अतिउत्साही आहे, तो ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे, त्याच्यामुळे त्याला फिरायला प्रचंड आवडतं. आणि कुठलीच आमची ॲनिव्हर्सरी अशी गेली नाही आहे की आम्ही फिरायला नाही गेलो आहे. तर ह्या वर्षी कुठे जायचं 2 दिवसाची महाशिवरात्र होती 27 फेब्रुवारीला. कुठे जायचं म्हणून चल अक्कलकोटला जाऊया, ते नाही झालं. कुरवपूरला आम्हाला दत्तयागाचा पण योग होता, ते पण नाही झालं. म्हणजे मनातून असं होत होतं की का नाही कुठेच जाणं होतंय, असं का होतंय. आणि मी म्हटलं चल गावी जाऊया. माहीत नाही का असं गावी जायची खूप इच्छा होते, आईबाबांकडे जाऊया. 22 तारखेला आम्ही संध्याकाळी 7 तासात त्या दिवशी पोचलो. जस्ट विचार करा, मुंबई कणकवली 9 तासाचा प्रवास, आम्ही 7 तासात पोचलो. 6:30 वाजता आम्ही पोचलो. 6:30 वाजता मी हिलिंग दिलं बाबांना घरी जाऊन. त्यावेळी त्यांना बरं वाटलं. 23 तारखेला कणकवलीसारख्या ठिकाणी Tier 4 सिटी, त्यांना आम्ही हॉस्पिटलला, म्हणजे त्यांना ब्रेथलेसनेस झालं, तर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर बोलले इमिडिएट त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल, कारण की त्यांना ऑक्सिजनवर ठेवावं लागेल. तर मी खूप शांत होते आणि मी घरात शेवटी, तर त्यांना सगळ्यांना असं वाटलेलं मी खूप पॅनिक होईल. तर माझी रिॲक्शन बघून सगळे असं म्हणजे एकदम ह्याच्यात होते की ही एवढी शांत कशी. मी म्हटलं मला माहिती आहे ते बाहेर येणार. तो एक स्ट्रॉंग कॉन्फिडन्स होता की ते बाहेर येणार, मला माहिती आहे. आणि मी, ताईने तर सांगितलंच, पण मी स्वामी नामस्मरण चालू केलं, हिलिंग चालू केलं. आणि का कोण जाणे, तिथे 5ही बेड भरलेले होते. माझ्या तोंडून निघून गेलं, स्वामी ह्या सगळ्यांना 2 दिवसात बाहेर काढा इथून, बरं करून तुम्ही हे करा. हिलिंग तर माझ्या बाबांना आहेच, पण मी ह्या बाकीच्यांना पण हिलिंग देते. माझ्या बाबांनी थोडा वेळ घेतला बाहेर यायला, पण ऍक्च्युली बाकीची लोक 3 दिवसात बाहेर गेली. आणि त्याच्यानंतर मेजर होतं, पण ते बाहेर आले, दॅट इज इम्पॉर्टंट. पण आम्हाला त्या Tier 4 सिटीमध्ये डॉक्टर, इंजेक्शन्स, म्हणजे त्यांना युरोलॉजिस्ट, सिटी स्कॅन, युरोलॉजिस्टचं ते त्यांनी जी स्टेंट घालण्याची ती सर्जरी केली, ती सर्जरी, ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला असं जाणवलं पण नाही की बाबा, कधी आम्हाला असं वाटलं पण नाही की आम्हाला इथून बोलवावं लागेल, तिथून बोलवावं लागेल, काहीच नाही.
आणि एक डिस्चार्जच्या दिवशी कळलं की ते हॉस्पिटलचं नावच गुरुकृपा हॉस्पिटल होतं. आणि सायमल्टेनियसली हे चालू असताना माझे मामे सासरेही आजारी होते, प्रचंड आजारी. ताईंना तर मी फोटो पण दाखवलेले की म्हणजे इथपर्यंत की त्यांच्या 5 कॅन्सरच्या टेस्ट झाल्या आहेत, 5 कॅन्सरच्या टेस्ट, आणि त्या सगळ्या इनकन्क्लुझिव्ह आहेत, सगळ्या. त्याच्यातला काही निगेटिव्ह पण आला. लास्ट वीकमध्येच त्यांची पेट स्कॅन पण झाली, ती पण निगेटिव्ह आली. आणि हे फक्त आणि फक्त स्वामी नामावली आणि जे नामावलीतून जे आपण पाणी पितो त्याच्यातून, आणि ताईने नंबर्स जे दिले त्याच्यातून. त्याच्यामुळे ह्या म्हणजे माझं रेकीचं मेडिटेशन चालूच होतं, पण सकाळी उठल्यानंतरचा जो आपण युनिव्हर्सशी कनेक्ट होतो ना, आपल्याला काहीच मागायची गरज नाही लागत, त्यांना कळतं. आणि ते म्हणतात ना सबकॉन्शियस माइंडमध्ये, मी ह्यावेळी ठरवलेलं की मला मे महिन्यात त्रास, मला खूप सिव्हिअर ॲसिडिटीचा त्रास आहे, पण आत्तापर्यंत 1.5-2 महिना होत गेला अजिबात नाही. म्हणजे मला ॲसिडिटी नाही, ना उलटी, ना डोकं दुखणं, काही नाही. हे सगळं आपलं इथे असतं ऍक्च्युली. आणि तुम्ही काय आहे माहितीये का, तुम्ही सगळं कोणतीही डिसीज आहे तुम्ही एक लक्षात ठेवा, ती ऑरावरती आधी असते. जेव्हा तुम्ही रोज रेकी करताय ना, तेव्हा ऑरा तुमचा क्लीन होतोय. तुमचे रिपोर्ट्स, म्हणजे मी माझे हल्लीचे स्वतःचे रील पण टाकले होते ना, तर आपले रिपोर्ट्स हे जेव्हा काही कारणाने हलतायत समजा, तर तुमचा ऑरा आधी बिघडलाय. तर रेकी रोज केली ना की तुम्ही ते स्वच्छ होता. ऑरा क्लीन झाला ना की ऍटलिस्ट ते तुमच्या अन्नमय कोशापर्यंत पोहोचून तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट करण्यापर्यंत त्याची मजल ते होऊ देत नाही रेकी. पण असं नाहीये, जसा आता प्रांजलचा प्रश्न होता एक. सांगते आता तुझा प्रश्न, की माझं डोकं मी रेकी करते तरी दुखतं का, ऍसिडिटी होते का, असं का होतं. हा, तर रेकी करताना तुम्ही म्हणजे तुम्ही व्याधीतनं मुक्त होण्यापेक्षा मोठ्या व्याधीतनं मुक्त होता असं मी सांगते. म्हणजे जर का एखाद्याला काहीतरी हार्टचं प्रॉब्लेम, बायपास सांगितलं असेल, तर त्याला कुठेतरी हाताला मार लागून हात दुखेल आणि त्याला असं वाटेल की हार्टचं काय माझं दुखणं आहे का, किंवा एखाद्याचा ऍक्सिडेंट होणार असेल तर तो फ्रॅक्चर वरती निभावेल. हे रेकी तुमचं मायनर वरती आणून ठेवते. पण म्हणून आपण काही अमर झालोय असं नाही, सगळ्यांना जायचं आहे, कारण त्याशिवाय पुढचा एक्सपिरियन्स मिळणार नाहीये. तर हेच मी तिला सांगितलं की म्हणजे तू रेकी करतेस याचा अर्थ असा नाहीये की तू सगळ्यातनं मुक्त होते, पण त्याची तीव्रता जी आहे ना, जी भासणार आहे तीव्रता, ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे आयुष्यामध्ये, तो फार कमी लेवलवरती येतो. आणि मेन म्हणजे काय, ब्लॉकेज हटतात. कसं आहे की तुमचं रूट चक्र आहे. इनफॅक्ट ही स्वतः तुला ही मेजर डिप्रेशन केस मधली ही लेडी होती, खरं सांगते. म्हणजे तिचा तेव्हाचा चेहऱ्याचा फोटो अजून माझ्याकडे आहे. ती ह्या स्काय ब्ल्यू कलर, कळलं, मेजर डिप्रेशन केसेस, कळलं का. म्हणजे आता माझं काही संपलेलंच आहे, मला काही उरलंच नाहीये. अशामध्ये जेव्हा तुम्ही असतात ना, तेव्हा तुम्ही जेव्हा इथे येतात तेव्हा तुम्हाला ड्रास्टिक चेंज, कारण तुम्ही तेव्हा ऍक्च्युली संपलेले असतात ना, तेव्हा तुम्हाला भरपूर मिळतं. पण त्या स्टेजवरती येऊ नका की मला त्या स्टेजवरनं स्क्रॅच पासून स्टार्ट करायचं, असं नाहीये. मग जेव्हा तू रेकी करतेस तेव्हा तुझं एक एक चक्र क्लीन होतंय, मग ते तुझे ब्लॉकेजेस क्लीन करण्यासाठी मदत करतं. आता प्रारब्ध आणि कार्मिक इश्यूज जे आहेत पास्ट लाईफशी रिलेटेड, त्याच्यामुळे तुम्हाला काही ज्या गोष्टी आता आहेत त्याच्यासाठी पण आपण फॉरगिव्हनेसचं आता जे हे ब्लॉकेजचं हे केलं, किंवा फॉरगिव्हनेसची प्रेयर असते म्हणा, किंवा काही त्या गोष्टी सातत्याने करत राहणं. कारण तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती कचरा साठवलाय, भरपूर साठवला असतो पण आपल्याला दिसत नाहीये तो. कधीतरी विचार करा तुम्ही, कोणाचं काम अगदी 99% पर्यंत येऊन सुद्धा थांबतं, आत्ताशी आलेला घास गेला असं म्हणतात का, तर तो 1% तुमचा घेऊन जातो, कारण तो कचरा तुम्ही साफ केलेला नसतो. म्हणून रोजच्या रोज जर का केलं ना, तर ती मायनर सिच्युएशन जी आहे ती तुम्ही आरामात चेंज करू शकता. पण त्याच्यासाठी क्लीनअप, डेली क्लीनअप करणं गरजेचं आहे. म्हणजे क्लीनअप करायचं म्हणजे काय करायचं, तुम्हाला व्हाईट लाईट जी रेकीची आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. जेव्हा व्हाईट लाईट तुम्ही घेता, तो एक त्यांचा ऑरा आहे. म्हणजे रेकीमध्ये तुम्ही काय करता, आपण जेव्हा देवांचे ऑरा बघतो मागून गोल्डन लाईट, त्या गोल्डन लाईटचा एक्सेस तुम्हाला डायरेक्ट देतात. आणि म्हणून मॉर्निंगला का स्पेशली सांगितलं जातं, कारण तेव्हा अनवॉन्टेड जे निगेटिव्ह माइंड्स आहेत ती झोपलेली आहेत, कारण ती खूप चिटचॅट करणार आहेत, कारण ते मटेरियलिस्टिक आहेत जास्त, ते मागत बसणार आहेत नंतर, मग ती ट्रॅफिक वाढणार आहे त्याच्यामुळे. आणि जेव्हा अशी ट्रॅफिक वाढते तेव्हा मग तुम्ही कुठेतरी अडकता फुकटचे. म्हणून जेव्हा तुम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग मेडिटेशनला बसता,
तेव्हा 15 मिनिटाची जी काही 20 मिनिटाची जी काही तुमची साधना असेल ती इम्पॉर्टंट आहे, कारण ती तुम्हाला पुढचा दिवस अख्खा रन करायला मदत. कारण बघा, तुम्ही एक विचार करा, तुम्ही रेकी जर का केले तर तुम्ही सहसा थकत नाही. नाही थकत. जे आधी थकत असाल ते आता भरपूर गोष्टी केल्यात ना तरी तुमच्यामध्ये एनर्जीची लेवल खूप हाय असते. का? कारण ती एक्सेस तुम्ही घेतला ना तिकडनं. ती एनर्जी घेतलेली काही साधी आहे का? कांदे बटाटे आणल्यासारखं नाहीये ते. एवढी एनर्जी तुम्ही जर का हाय लेवलची घेताय सरळ युनिव्हर्स कडनं, डिरेक्ट कनेक्शन विथ युअर सिम्बॉल्स, विथ युअर प्रेयर आणि महाराजांची कृपा, गुरूंची कृपा, मग अशा वेळेला आपण काय घेतलंय हे जर का लक्षातच नाही ठेवलं तुम्ही तर तुम्ही ऑर्डिनरी लोकांबरोबर बसणार. परत दुसरी गोष्ट, इकडे हा जो पिरॅमिड मी काढलाय तिथे आतापर्यंत साधारणतः खूप लोक खूप गर्दीच्या केऑसमध्येच होती अडकलेली. जेव्हा स्टेजेस तुमच्या वाढतात, तुम्ही रेकी करता, डेली मेडिटेशन मध्ये तुम्ही येता, तेव्हा कुठेतरी तुम्हाला आतून वाटतं की आता मला हे नकोय. वाटतं का? हा, आता मला ह्यांच्या पार्टिसिपेट नाही व्हायचं किंवा मी वेगळी आहे, मग मी मूर्ख आहे आणि मला तर वेडी म्हणा. हा, कारण आपण नाही होऊ शकत त्यात पार्ट. कारण जिकडे तुमची एनर्जी तुम्ही मेडिटेशन मध्ये कमवताय ना ती गोल्डन एनर्जी आहे, ती उगाच मी फालतू लोकांसाठी नाही वेस्ट करू शकत. कारण त्यांना कळतच नाहीये, सांगून नाही कळत तर ते प्रारब्ध आहे, ते त्यांचं कर्म आहे, हे मगाशी सांगितल्याप्रमाणे. पण मग त्याच्यासाठी तुम्ही का खाली होताय? तुम्हाला देतायत ना ते, मग ते तुम्ही ज्यांना द्यायचंय तिकडे द्या की ते वाढेल, ते एम्प्लिफाय होईल. स्टार्टिंगची स्टेज प्रत्येकाची तुम्ही जेव्हा आलात तेव्हा ही खूप गर्दीवालीच होती, तुम्ही सगळ्यांमध्येच होतात. मग हा असा का वागला, ह्यानी मला दुखवलं, हा माझ्याशी असंच वागतो, ह्यामध्ये तुम्ही अडकलेलं. बरोबर, मी याच्याशी किती चांगलं वागले, मी तर खूपच चांगली वागले, पण शेवटी ह्यानी असंच केलं. बरोबर, ह्यामध्ये तुम्ही असता. पण जेव्हा अट्युनमेंट होते तेव्हा एकदमच थंड वेगळ्या लहरींमध्ये तुम्ही जाऊन बसता. बरोबर, आणि मग तुमचा प्रवास सुरू होतो. 21 दिवस डिटॉक्सिफिकेशनचा होतो, मग तो सगळा गाळ तुम्ही काढला जातो. मग तेव्हा कुठेतरी थोडासा गोंधळ कमी, मग माणसं सिलेक्शन प्रोसेस सुरू होते. मग ती माणसं म्हणजे कसं आहे की सत्संगी माणूस सत्संगीला भेटतो. कोणत्याही पार्टीमध्ये वगैरे दारू पिणारी माणसं बरोबर हात लावून बोलतात ना, ए इकडे, तसं हे आहे. आपण आपल्या माणसांबरोबर ए हा सत्संगी आपल्यातला आहे, म्हणजे आपण त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो, ऍक्च्युअली कम्युनिकेट करू शकतो. कारण आपले मग जुळतात ना तारा, आपण बोलू शकतो, या काहीतरी कम्युनिकेट करू शकतो. कारण दुसरा आहे तो बाउन्सरच घेणार आहे आणि आपल्याला मूर्खात ठरवणार आहे आणि भरपूर बोलणार आहेत. आता तुझी मठ बांध, मंदिर बांध, कितीतरी मला बोललेले आहेत, कळलं का? भरपूर टोचण्या मी खाल्लेत. मी काही अशी साधी सुधी इकडे उभी राहिली नाही, पण इग्नोर कळलं, 2 कान यासाठी दिलेले आहेत, कळलं, ते वापरा, ते ठेवू नका इकडे आतमध्ये. तर अशा वेळेला हे नंतर तुमचा गोंधळ कमी होतो आणि तुम्ही अजून जेव्हा अपलिफ्ट करता, स्वतःला पॉलिश करता. अलादीनचा चिराग दिलेला आहे तुमच्याकडे, रोजच्या रोज तुम्हाला पॉलिश करायचं आहे. हा, त्यातून जी एनर्जी निघते ती तुम्हाला गोल्डन वाइब्स देते आणि मग कुठेतरी जाऊन शांतता. आता कसं असतं बघा, खालती पण आपण असं हे इन जनरल आपल्या सराउंडिंग मध्ये बघितलं तुम्ही तर आपण जिकडे आता आहोत सोसायटी आहे तिथे खूप गर्दी आहे. बरोबर, काही थोडं अंतरावरती लोणावळा खंडाळावरती अजून तिकडे वरती जरा गेलात तर थोडासा गोंधळ कमी जाणवेल. अजून वरती कुठेतरी गेलात, सिमला, कुलू मनाली वगैरे, अजून थोडा केओस कमी आणि अजून एकदम हिमालयावरतीच गेला. काय गर्दी कमी होती आणि त्यांना गर्दी कमी करायची म्हणून त्यांनी पण स्वतःला कदाचित ते बंद केलं वटवृक्षाचं. म्हणजे नकोच, किती म्हणजे गोंधळ काय चालू आहे. म्हणजे तुम्ही मागा, घरातनं मागा, घरातून बोला, चालेल, असं नाहीये. ते सगळीकडेच ते आत्ता इकडे आहेत, ते प्रत्येकाच्या सोबत आहेत. कारण तुम्ही करता ना, सेवा करताय, सगळेच मनापासून करताय, त्याशिवाय तुम्ही ते पोहोचलातच नाही. मग जेव्हा ते आहेत तर ते आहेत तिकडे शांतता पाहिजे. तुमच्या घरात कोणी आलं की त्यांना वाटलं पाहिजे की आपण मंदिरात आलो. आणि काढतात हा शब्द लोक. म्हणजे माझ्या घरात उंबरठ्याच्या आतमध्ये
पाऊल टाकल्यावरती 90% लोकांनी हेच बोललेलं आहे, कारण आम्हाला असं वाटलं आम्ही मंदिरात आलो आणि आम्ही मंदिरातच राहतोय. कारण ते त्यांचं आहे. आता दारावरती हे घर स्वामींचं आहे, पाट्या चिकटवतात, पण असतं का मग ते? विकत घेऊन तुम्ही लावताय, कुठे कोरताय तुम्ही? अरे डोनेशन करतात, खूप जण काही वेगवेगळे करतात, डोनेशन करतात, मग त्याच्यात मग ते नावं लावतात साईबाबांच्या मुकुटात वगैरे, याच्याकडनं इतकं इतकं. तुझा कसला पैसा माहित नाही बाबांना, आणि त्याच्यावर नाव छापलंय डोक्यावरती त्याच्या, बरोबर? कशाला पाहिजे? नको ना. तुम्ही कुठेतरी बघा, बाकी काही काही इव्हन सेवा देणं म्हणजे तुम्ही जेवण वाढा किंवा हे करा, ही पण सेवाच झाली. म्हणजे ज्यांना पैशानी नाही होते ते वेगळ्या अर्थाने सेवा देऊ शकतात, पण सेवेचं रूप तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही पूजा करताय, माझा सेवेचा व्हिडिओ जर का तुम्ही ऐकला असेल तर मी त्यात म्हटलंय की देवासमोर मी जेव्हा रोज उभी राहते तेव्हा मला फक्त तोच समोर पाहिजे. मग मला तेव्हा मनामध्ये विचार नकोत, कारण मला त्याचेच लाड करायचे. मग मी त्याला घेते का जवळ? माझ्या बाळकृष्णाला मी जवळ घेऊन एखादी पास सुद्धा घेते का? चालेल त्याला, कारण मी त्याचे लाड करते तिकडे. मी माझ्या सिद्धिविनायकाच्या फोटोला असं घेऊन जपते का? तर जपते मी, कारण मला तो प्रिय आहे तिकडे. मग मला तिकडे पूजा करताना मी किती सरेंडर होते. आता हा सरेंडर जो आहे, बोलणं आणि आपण करणं ह्याच्यात सुद्धा खूप फरक आहे. एक अर्धा तासाची पूजा करून नंतर काही पण तुम्ही करताय, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मग ती पूजा दिवसभर तुमच्याबरोबर कॅरी राहिली पाहिजे. मग मनामध्ये ते कोडिंग झालं पाहिजे की मी माझी विण त्यांनी विणलेली आहे. प्रत्येक जण, तुमचे आई वडील वगैरे, आणि आपण मुलांना जन्म दिला असेल तर आपण आई वडील, आपण फक्त एक माध्यम होतो, काहीच नाहीये दुसरं. 30% फक्त आपण आहोत, 70% त्यांची स्वतःची प्रत्येक मुलं एक प्रिंट घेऊन आलेले आहेत, आपणही घेऊन आलेलो आहोत. कारण जसं मोबाईल मधलं तुम्ही सिम कार्ड काढून नवीन मोबाईल घेतला तर तो इन्सर्ट करता, पुन्हा तुम्ही तुमचा डेटा सगळा डाउनलोड करता ना मोबाईल मध्ये नवीन, तसंच तुमचं अख्खच्या अख्खं पास्ट लाईफ जिकडे तुमचा एंड झाला तिकडून तुमचा स्टार्ट होतो. आज काही काही जण बघा ना, लिटिल चॅम्प्स वगैरे, ती लहानपणीच मुलं एवढी सुंदर गातात वगैरे का? कारण ते पास्टला ते तिकडे एंड झाले होते, त्यांनी तिकडची कनेक्टिव्हिटी घेतली. मग चांगली कनेक्टिव्हिटी घेतात तर वाईट कनेक्टिव्हिटी पण होते ना. मग डिसीज मध्ये एकदम जाण्यापेक्षा, मग काही लोकांना, अगदी लहान बाळांना डायबिटीस वगैरे आहेत, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग जर का लहान, म्हणजे जर का ते स्टार्टिंगला आलेत तर ते तिकडे गेलेले आहेत, मग ऍटलिस्ट तेव्हा जाताना तो केओस नका करू. औषधांचे डबे घेऊन फिरण्यापेक्षा पोथी घेऊन फिरा. आता आपले आश्रम तर संपलेत, ते तर आपण नाही, म्हणजे गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम हे नाहीये, ते त्या वेळेला बरोबर होते, कारण त्या वेळेला ती जबाबदारी टाकली, ते लोक तिकडे विभक्त झाले. पण आता तसं काही उरलेलं नाहीये. आपण शेवटपर्यंत प्रापंचिक आयुष्य जर का जगणार आहोत तर ते काहीतरी चांगलं देत जगता आलं पाहिजे, आणि म्हणून तुम्ही इथे आहात. त्यामुळे आपण दुसऱ्यांना बाजूला उभं केलं तरीही मला त्याच्यामधल्या 2 साइड पाहता आल्याच पाहिजेत. मला त्याची पॉझिटिव्ह बाजू, त्याची निगेटिव्ह बाजू. आता ऑरा समजतो त्यामुळे ते वेगळ्या अँगलनी मला समजते, दॅट इज डिफरंट. पण इन जनरल सुद्धा तुम्हाला जर का व्यक्ती माहीत आहे तर तुम्हाला ती गोष्ट कळलीच पाहिजे, किंवा त्याच्यावरती सरळ सिम्बॉल टाकून द्या, तो काहीच तुमच्या फंद्यात पडणार नाही. बिंदास सिम्बॉल टाका सगळे, असे हातवारे करून रेकी नाही करायची. तुम्ही इकडून थर्ड आय कडनं सिम्बॉल सोडा, कारण रेकी कधीच निगेटिव्ह किंवा काही त्रासाच्या गोष्टी करत नाही. कळलं? कारण माझ्याकडे खूप कॉल्स असतात की आमचं अफेअर आहे, हे आहे, आम्हाला करायचं आहे, हे करायचं आहे. नाही, रेकी त्याच्यासाठी नाही फ्लो. हा, म्हणजे तू एक वन साइडेड आहेस आणि मग सॉरी मी त्याच्यासाठी बसली नाहीये. कळलं? हा, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला सिम्बॉलच्या तर्फे वेगळ्या अँगलला तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये खूप चेंजेस आणू शकता. जेव्हा तुम्ही घरात आहात, घरात तुम्ही बसलाय, तुमची रेकी झाली, तुम्ही सोडा ना सगळे सिम्बॉल्स भिंतींवरती, आजूबाजूला. सी द चेंजेस. घरामधला माणूस जो विक्षिप्त असेल ना, तो काही काळानंतर कसा वेगळ्या लाईनवरती येईल.
आणि ते न बोलता करायचं आपल्याला, कळलं? पण फोकस करायचा कुठे, तर मला माझ्या व्हायब्रेशन्स वरती फोकस ठेवायचा आहे. तुम्ही एक्झॅक्टली उलट करता खूप जण, म्हणजे सगळेच मी म्हणणार नाही. तुम्ही जे त्याच्यातलं नाही पाहायचंय ते तुम्ही वर आणता, आणि जर का ते वर आणता त्याचाच अर्थ तुम्ही तुमच्या व्हायब्रेशनला कमी लेखता, आणि तुमच्या व्हायब्रेशनला कमी लेखता ह्याचाच अर्थ तुम्ही स्वामींकडनं जी एनर्जी येते त्याच्यावर ट्रस्ट नाही ठेवत. मला माझी क्वालिटी माहितीये, मी कशाला एक्सप्लेन करायला जाऊ? मला कोणासमोर एक्सप्लेन नाही करायची गरज. तुम्हाला काय घ्यायचंय ते तुम्ही ठरवायचं. मी आधी स्टार्टिंगला फर्स्ट कॉलला तर सांगतेच, म्हणजे मी 100% नाही, मी 1000% देईन. तुम्ही 100% तरी घ्यायची तयारी आहे का? तर प्रॅक्टिस करा. कारण प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नाहीच आहे, मेन म्हणजे तो तुम्ही तयार केलेलं वलय आहे. आपण जर का प्रोटेक्शन शिल्ड घेतोय, ते तुम्ही जर का शिकलात प्रोटेक्शन शिल्ड, तर तुम्ही खूप वेगळ्या एनर्जीज एक्सेस करताय. मग त्या एनर्जीवरती विश्वास ठेवा, कारण श्रद्धा आणि विश्वास यामध्ये फरक आहे. समजलं? श्रद्धा आणि विश्वासातला फरक तुम्हाला जाणून घेतला पाहिजे. सगळेच जणांच्या श्रद्धा असतात, पण विश्वास खूप कमी जण ठेवतात. जे मी उदाहरण आय थिंक सो स्वामी सुवर्णशक्ती ध्यानाला दिलेलं का, ते मुलाच्या छत्रीचं, तो सगळ्यांना माहिती असेल तुम्हाला, छत्री घेऊन बसला. मग तो विश्वास